नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. उपस्थित असलेले सगळे मान्यवर, त्यात शिंदे सर आहेत, दळवी सर आहेत, मुकेश सर असावेत आज. गीता मॅडमचा आवाज ऐकू आलेला नाहीये. अलका कुबल मॅडम आहे, सॉरी, मनीषा कुबल मॅडम आहेत. आणि सगळे मान्यवर सॉरी, सगळे मान्यवर आणि उच्च शिक्षित असलेले वर्ग भगिनी आणि बंधू. आजचं सरांचं एंजेलचं 8वं लेक्चर आहे आणि बहुतेक ते एंजेल विषयीचं शेवटचं लेक्चर असेल. आणि म्हणून गेल्याच वेळेस सरांनी आपल्याला सगळ्यांना सूत्रवाच्य करून ठेवलंय की 4 शेवटची सिम्बॉल घेणार, हे घेणार, एंजेल घेणार आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर काही क्वेरीज असतील तर घेणार आहे. अर्थातच सगळीच जण या एंजेल्स अजून शिकून घेण्याबाबत उत्सुक आहेत. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना रिक्वेस्ट करीन की सर आपलं पुढील चर्चा मार्गदर्शन चालू ठेवावं. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा हळदणकर मॅडमनी स्वागत केलेलं आहे, त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर आपले दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी अँड ऑल, ज्याला आपण म्हणू की सभासद आपले जे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे. कदाचित नाव घेण्याचं राहून गेलं असेल तर क्षमस्व, पण सर्वजण आदरणीय आहात. त्याच्यामध्ये सर्वांना मी वंदन करतो आणि स्वागत पण करतो. आज आपलं जे व्याख्यान आहे तर ते व्याख्यान जसं की आजच्या ह्याच्यातलं शेवटचं व्याख्यान आहे डोरियन वर्च्यूचं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे तर ती वेगळी सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये आणखी एक वेगळ्या तऱ्हेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कार्ड सुद्धा जास्ती आहेत आणि त्याच्यामध्ये रेमेडीज आहेत. तर त्याच्यामध्ये कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी कराव्या याच्या संदर्भामध्ये जे काही सुचवलं जातं तर ते सुचवलं जाईल आणि त्याच्यावरती जी काही तुमची जिज्ञासा असेल तर ती सुद्धा आपण पूर्ण करू. आणि ती कार्ड जी आहेत ती बाजारामध्ये स्वस्त आहेत, साधारणतः 1100-1200 रुपयामध्ये तुम्हाला कार्ड मिळतील. तर अशा तऱ्हेने आता आपण सुरू करूया. त्या ह्याच्यावरती अगोदर काही कोणाला काही प्रश्न राहिले असतील तर ते विचारून घ्या की जेणेकरून तिथे तुम्हाला ज्या काही आता आपलं आजचं हे जे डोरियन वर्तुचं जे आहे ते शेवटचा क्लास आहे तो, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांच्या अडचणी असतील की बाबा हे काही कळलं नाही, ते कळलं नाही. तर त्या सगळ्या गोष्टीचा जो काही परिचय आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे आणि त्या ह्याच्यावरती मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अगोदर शिकण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत का तर ते विचारा, किंवा आता ह्याच्यानंतर आपण जे काही करणार आहोत तर ते झाल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दलचं जे काही शिकायचं असेल किंवा विचारायचं असेल ते विचारू शकता, हरकत नाही. आणि आता हा जो रीडिंगचा क्लास आहे एंजलचा, तर तो कसा वाटला, काय आहे त्याच्यामध्ये, काही आणखी क्युरियोसिटी आहे का? आता ट्रायल क्लास जो आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की प्रॅक्टिकल, तर प्रॅक्टिकल जर जमलं तर पुढच्या वेळेला मी तुमचं प्रॅक्टिकल पण घेईन. मग त्याकरता कार्ड जे आहेत तर ती कार्ड आणि तुमचे प्रश्न ह्याच्यावरती कसा हे करायचा तर त्याचं मार्गदर्शन आपण पुढे करणार आहोत. तर मॅडम मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे कार्ड आहे तर ते कार्ड लावा. आपल्याला मला वाटतं 44 कार्डाचं त्या ह्याच्यामध्ये 41 नंबरचं कार्ड जे आहे ते कोणी कॅमेरा चालू ठेवलाय जरा. लावलं मॅडम कार्ड? हा लावलंय. व्हिज्युअलाइज सक्सेस. हा जरा वैयक्तिक आवाज बंद करणे बाबा कृपया. हा आता हे कार्ड जर तुम्ही पाहिलं तर त्या व्हिज्युअलाइज सक्सेस जे आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही यश मिळणार आहे किंवा मिळालेलं आहे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की तुमच्याकडे जातक आल्यानंतर त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये
आपण जर विचार केला मी सांगितलेलं भाजीचं कार्ड तू काढलंच नाही. तर ते काढणं पहा तुम्ही. ही जी परी आहे तर तिने तिथे आजूबाजूला सगळे फ्लावर्स आहेत, पाणी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सुंदर वातावरणामध्ये ती ऍटमॉस्फिअर फार चांगलं आहे आणि ती तिला स्वतःला हा पाहून घेते आणि त्याचे जे सिच्युएशन आहे त्या ह्याच्यातून ती त्याच्यावरती विश्वास ठेवून नंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही तिला किंवा त्याला प्राप्त होणार आहे तर ते अतिशय चांगल्यापैकी तिला प्रतिसाद मिळेल किंवा त्याला प्रतिसाद मिळेल असं आपल्याला आता मी सांगायचं असतं. एवढा मग पाठांतर पहिला नंबर यायला पाहिजे ना. एवढा अभ्यास दिला. वैशाली जाधव, तुम्ही का असं करता? दीदी माहिती सॉरी सर. तर मग अशा रीतीने हे कार्ड वास्तविक जातक आपल्याकडे आलेलं आहे. तर त्या जातकाला आपण काय सांगू शकतो, तर तुम्ही स्वतः तुमच्याकडे पहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच प्रगती कराल आणि तुमचं जे ध्येय आहे ते निश्चित चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. दुसरी गोष्ट की त्याच्यातून तुम्ही जे काही काम करणार असाल किंवा तुमचं जे भविष्य असेल त्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. जातकाचा कुठलाही प्रश्न असेल, आता प्रश्नाच्या याच्यामध्ये मुख्य प्रश्न काय असतात की माझा विवाह होईल का, माझं घर होईल का, मला नोकरी लागेल का, माझं भाग्य होईल का, मला धन मिळेल का, माझी जी काही कामं अडलेली आहेत ती कामं पूर्ण होतील का, अशा सगळ्या तऱ्हेचा जो भाग आहे तो विचारला जातो. तर मग त्याच्यातून हे कार्ड काय सांगतं की तुम्ही स्वतः अतिशय चांगल्यापैकी कार्य करत राहा किंवा केलेलं आहे त्याला अनुसरून तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकेल. आणि इथे एंजल्स बघितलं तर पूर्णपणे जे त्याचे पंख आहेत तर ते पंख उघडलेले आहेत, म्हणजे भरारी घेण्यामध्ये हरकत नाही. भरारी घेण्यासाठी तुम्ही तयारीत राहा, म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या ह्याच्यामध्ये सार्थक होतील आणि तुम्ही प्रगती करू शकाल, असं ह्या कार्डाचं मिनिंग आहे. आता याच्यामध्ये जर काही प्रश्न असेल, म्हणजे तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल की काही मिळेल का किंवा मला हे हवं आहे, तर त्याच्यातून आपण कसा मार्ग काढायचा याबद्दल आपण विचार करू शकतो. विचारा सर. एक मिनिट विचारायचं आहे प्लीज. ती जी परी जी आहे एंजल, ती ना हा फळाकडे बघताना तिच्या हातात पण एक फळ आहे, बाजूला ओढा वाहतोय. हा म्हणजे वातावरण पाणी पण पाणी आहे आणि ती पाणी फळप्राप्ती पण, म्हणजे फलप्राप्तीचे पण निशाण आहे का ते? कारण तिच्या आवडीचं हा फळ ती खाते आहे आणि म्हणजे आणखीन आपल्या आणखीन झाडावर पण इतरस्त फळं तिच्या आवडीचे आहेत. हा तो कॉल बरोबर. त्याचं आपण मिनिंग काय करू शकू? नाही, आता असं आहे की रम्य वातावरणामध्ये जातक उभा आहे आणि हे येस कार्ड सर. शुक्र ग्रहाच्या अखत्यारीत येत आहे. तर शुक्र ग्रह जो आहे तो सर त्याच्यातून त्या अरे बाहेरच पडतोय. अरे शुक्र ग्रहाच्या वातावरणामध्ये व्यक्ती उभी आहे आणि येस सर. त्याची जी काही अपेक्षा आहे तर ती पूर्णपणे पूर्ण होईल, त्याच्यामध्ये येस सर. काहीही बाधा येणार नाही. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे कार्य असेल ते कार्य समाधानकारक असेल आणि तिने जे प्रिव्हियसली जे काही कर्म केलं असेल त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी तो ऐकायला येत नाहीये. बोलता की अरे म्यूट करा ना. ऑल म्यूट केले. हा, तर त्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही जे म्हणताय शिंदे साहेब, तर त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या हातामध्ये जे फ्रूट आहे, आता फ्रूट हे बघितलं तर शुक्र ग्रहाच्या अखत्यारीतला आहे, त्याच्याने त्याला अतिशय समाधानकारक आहे. त्यांनी जे काही प्रिव्हियस मध्ये काम केलेलं आहे त्या कामामध्ये त्याला यश मिळालेलं आहे आणि पुढे जाऊन जर काही करणार असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला चांगल्यापैकी यश मिळू शकतं. अशा तऱ्हेचं याच्यामध्ये उत्तर द्यायला
हवं. कारण तिथे पाण्याचा पण संबंध येतोय, त्यामुळे हे पूर्णतः पॉझिटिव्ह कार्ड आहे सर. हो, 100% पॉझिटिव्हच कार्ड आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित होणार नाही. म्हणजे हे येस सर. चांगलंच आहे. जे काही केलेलं कर्म किंवा पुढे जाऊन करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह यश मिळेल. असं आउटकम, तुम्ही जे केलेलं कार्य आहे ते फुकट जाणार नाही. येस येस सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. हा, राहुल मॅडम बोला. सर या कार्डचं नाव काय आहे सांगता एकदा परत? हा, ह्याचं नाव जे आहे ना, व्हिज्युअलाइज सक्सेस म्हणून. जे काही आपल्याला यश मिळायचं आहे त्या याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पाहताय, दृश्य विजन जे तयार करताय तुम्ही, आणि व्हिज्युअलाइज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपली जी काही दृष्टी आहे त्या दृष्टीचं सक्सेस, म्हणजे आंतरिक मनामध्ये विचार केलेले किंवा तत्सम तुमचं विजन जे असेल, तुम्ही जे काही पाहतात त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच सफलता प्राप्त होईल, असं त्या कार्डाचं मिनिंग आहे. व्हिज्युअलाइज, ओके सर. ओके, थँक्यू. VISUALIZD, व्हिज्युअलाइज, विजन. सर हे कार्ड कर्क राशीशी जवळ दाखवतं का? नाही नाही, तुळ राशीचं आहे. तुळ अच्छा, राशीचं नाही जलप्रवाह दोन्ही बाजूनी नाही, आहे म्हणून. नाही कम्प्लिटली, पण ते जे हॅपीनेस जो आहे तो शुक्राचा आहे आणि तुळ राशीचा अंमल आहे. अच्छा, तुळेचा अंमल आहे. मनाली शेळके बोला. सर ते कार्ड झुमिंग केल्यामुळे ना पूर्ण नाही दिसत आहे, तर ते झुमिंग जर थोडं कमी केलं तर पूर्ण दिसू शकेल असं वाटतंय. आहे का जरा मॅडम, सोय आहे? 172% आहे ना, तर ते हा 100% वगैरे केलं तर होईल. वरच्या लाईनला वर, अजून वर झूम आउट करा. हा हा, अजून करा. अजून आता आता पूर्ण झालं. दिसतंय. ओके, थँक्यू. ओके, बरं. आणखी काय, मला आता नाव वाचता आलं का बरोबर? बघा. हो सर. हो हो सर. ठीक आहे. बरं, याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का? 42 कार्ड वाचायचं आहे. जरा हात काढा कोणाचा आहे तो. याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का कोणाला? नाही सर, एकदम सोपं छान नाही सर, सांगितलं. नाही. ओके, दुसरं जे कार्ड आहे मॅडम, ते 42 नंबरचं कार्ड आहे. आपण थोडंसं रिव्हिजन घेणार आहोत याच्यामध्ये. वर्कशॉप अँड सेमिनार्स असं त्याचं नाव आहे. वर्कशॉप अँड सेमिनार. ही व्यक्ती जी आहे ती अतिशय प्रसन्न आहे. तर वर्कशॉप म्हणजे 2 पार्ट आहेत, की पुढे जाऊन करणारं काम जे काय असेल ते सुद्धा तुमच्यावरती प्रभाव टाकणार आहे. आणि ती व्यक्ती जी दिसते, जो एंजल आहे, तो अतिशय प्रसन्न मुद्रेने एका शिखर त्याने गाठलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तो पूर्णपणे समाधान, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला जे करायचं होतं त्या ह्याच्यामध्ये तो पूर्णपणे सहमत आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं आहे, असं आपण पास्ट मध्ये सांगू शकतो. पुढे जर फ्युचर मध्ये सांगायचं असेल तर तुम्ही जे काही गोष्ट करणार आहात तर ती निश्चितच तुम्हाला समाधानकारक आणि ते तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाईड व्हाल, असं हे जे आहे तर त्याला भाग सांगितलेला आहे. आणि ते स्पिरिच्युअल पार्ट जो आहे तो तुम्हाला निश्चितच त्याचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्या पावलावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट, ज्याला आपण म्हणतो टीचिंग अँड लर्निंग, तर त्या ठिकाणी एखादी गोष्ट शिकण्यासारखी सुद्धा आहे आणि शिकवण्यासाठी सुद्धा आहे. म्हणून त्या ठिकाणी जातक जे विराजमान झालेलं आहे ते अतिशय उच्च शिखरावरती त्याने तिथे त्याचा जो काही विजन होतं ते त्याने मिळवलेलं आहे. आणि त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये अतिशय आनंदी वातावरण पुढे येणार आहे आणि कर्माचं फळ हे निश्चितच चांगल्यापैकी मिळेल. आता वर्कशॉप याचा अर्थ असा आहे की त्याने जे केलेलं कार्य किंवा पुढे जाऊन तो जे करणार आहे त्याच्यामध्ये तो समाधानकारक आणि समाधानी होईल असं सांगितलेलं आहे. सेमिनार म्हणजे एक भाग असतो की त्या ह्याच्यातून लोकांना एकत्रित करून कार्यपद्धती करणे. सेमिनार ज्याला आपण म्हणतो की एखादं प्रवचन आहे किंवा एखादं गेट टुगेदर आहे, एखादा ज्याला आपण इव्हेंट्स म्हणतो, त्या इव्हेंट्स मध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी यश मिळवू शकतो. त्याला जे काही कार्य करायचं आहे ते स्पिरिच्युअल वरती आधारित किंवा त्याचं जे काही मानसिक समाधान असेल ते सुद्धा त्याला ते मिळू शकेल. कारण हे कार्ड
अतिशय उंच शिखरावरती पोहोचलेलं आहे आणि तुम्ही जर फ्युचरमध्ये बघितलं तर तुम्हाला ते निश्चितच त्याच्यामध्ये हे आहे की तुम्ही ते शिखर गाठू शकाल असा भाग त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. मागचा बॅकग्राऊंड हा ब्ल्यू स्काय कलरचा आहे. त्याच्यामुळे शांत वातावरणामध्ये तो आनंदी आणि एकटा आहे आणि त्याने जी भरारी घेतलेली आहे ती अतिशय उंचावर जाऊन तो पोहोचणार आहे किंवा पोहोचलेला आहे. आता कारण वास्तविक जातकाचा जर प्रश्न आपल्याकडे आला तर तो प्रश्न तुम्ही नंतर विचारा, मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. आता इथे काही बाकी आहे का तुम्हाला सांगा. सर एखाद्याला बिझनेस मध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा हो. एक मोठं लॉंग टर्म प्रोजेक्ट जर घ्यायचं असेल हातामध्ये, तर त्याच्यासाठी हे कार्ड उपयोगी राहील. हा, आता हे कार्ड जर निवड पहिला काय कसं असतं मॅडम की कार्डाचा स्प्रेड केल्यानंतर जातकाचा प्रश्न आपण ऐकून घेतला, त्याच्यानंतर त्याला कार्डाची निवड करायला सांगितली, तर त्यावेळेला त्याचं जर हे कार्ड आलं तर त्याचा फ्युचर प्लॅन काय आहे, तर तो फ्युचर प्लॅन मध्ये त्याला आपण पहिल्यांदा विचारायचं की तुझ्या जीवनामध्ये काही घडामोडी ज्या घडल्या असतील तर त्या सुद्धा चांगल्या असतील, तुला जर पुढे विजन जे आहे ते सुद्धा चांगलं आहे आणि भरपूर मोठं कार्य तुझ्या हातून होण्याची शक्यता त्या कार्डामध्ये तुला दिसते असं आपण सांगू शकतो. ओके सर, थँक्यू. हा, भागवत मॅडम बोला. सर ट्युशन क्लासेस वगैरे कुठल्याही प्रकारचे जे लोक घेतात तर त्या लोकांना हे कार्ड आपण असंच रेकमेंड करू शकतो का? काय म्हणता? ट्युशन क्लासेस वगैरे घेतात ना लोक. नाही, आता कार्ड रेकमेंड करणं नाही. आता गंमत अशी आहे की तुम्हाला एखादं एकत्रित काम करायचं आहे. ऍक्च्युली व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेमिनार? जेव्हा लोकांना आपण सामूहिक काम करतो त्या सामूहिक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आपण म्हणतो की टीचिंग अँड लर्निंग, ज्याला एखादी गोष्ट शिकायची आहे, आता आपण एखादी गोष्ट शिकतो तर समूहामध्ये शिकतो, तसं सुद्धा कार्य करू शकतो. जर समजा तुम्हाला टीचिंग करायचंय किंवा प्रवचन द्यायचंय तर त्या ठिकाणी तुम्ही स्पिरिच्युअली प्रवचन देऊन किंवा एक तुमचा जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही प्रवचन देऊन त्याच्यावरती निश्चितच तुमचं जे काही यश आहे ते संपादन करू शकता. अधिकतम तुमचं जे विजन आहे ते पूर्ण होऊ शकेल. ओके ओके, थँक्यू सर. मनाली शेळकर बोला. सर असं पण आपण बोलू शकतो का की बिझनेससाठी किंवा आपण जॉबसाठी एखाद्याने जर विचारलं की मी पुढे काय करू शकतो, तर हे जर कार्ड आलं तर आपण असं सजेस्ट करू शकतो का की तुम्ही छोटे छोटे वर्कशॉप किंवा छोटे छोटे सेमिनार घेऊन किंवा आपले म्हणजे जे दुसऱ्यांना आपण शिकवतो, जे आपलं ज्ञान दुसऱ्यांकडे पोहोचवतो, तर असे छोटे छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता असं सुचवू शकतो का त्यांना? हे कार्ड असं सांगतं मॅडम की जॉईंट व्हेंचर, कळलं का? जर समजा एखादी गोष्ट करायची आहे आणि कुठलाही तऱ्हेचा सेमिनार वगैरे तुम्ही जर बघितलं तर त्याकरता भरपूर मोठा समूह लागतो, कोऑपरेटिव्ह लागतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते काम करू शकता. आणि तुमचा प्रश्न जो आहे की त्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये आपण आपलं महत्व वाढेल का किंवा आपल्याला यश मिळेल का, तर निश्चितच हे कार्ड असं दर्शवतं की तुम्ही लोकांमध्ये परिचित व्हाल, तुमचं नाव लौकिक होईल, त्याच्यातून तुम्हाला जे काही करायचं आहे तर तो लोकांशी हितगुज करून किंवा एकत्रित करूनच तुमचं जे काही साध्य आहे ते तुम्ही सिद्ध करू शकाल. ओके, थँक्यू सर. तुमची जी काही विचारधारा आहे किंवा तुम्हाला जे हवंय तर ते तुम्ही मिळवू शकाल, पण एकत्रितपणे, नॉट अलोन. कळलं का? एकत्रित, टुगेदर. आणि वर्कशॉप हा जो भाग आहे ना, हे जे कार्य आहे तर ते कार्य ज्यांना आहे किंवा एखादं समजा समाज कार्य आहे, अशा अनेक गोष्टीची जी कार्य असतात त्याला वर्कशॉप असं म्हटलेलं आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हा, भागवत मॅडम बोला. सर म्हणजे जिथे ज्या ठिकाणी अशा प्रकारची वर्कशॉप्स किंवा सेमिनार्स कंडक्ट होतात अशा कोवर्किंग स्पेसेस मध्ये वगैरे जर आपण हे कार्ड लावायला दिलं तर त्यांना मग त्याचा खूप फायदा होईल ना? हा, आता जर समजा तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात, एक इव्हेंट असं समजा, बऱ्याच वेळेला आपण एखाद्या इव्हेंट्स मध्ये जातो त्यावेळेला काही प्रतिकृती असतात, त्या ठिकाणी चित्र किंवा चायनीज लँग्वेज मधले काही जे कॅटलॉग असतात किंवा व्हर्टिकल एक पोस्टर असतं, तर त्या पोस्टर मध्ये सुद्धा टू अट्रॅक्ट द पीपल असा एक भाग असतो.
तसं हा तुम्हाला ह्या चित्रावरती पण लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून हे हम्म, चित्र जे आहे हे तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता अट्रॅक्ट पीपल, द अट्रॅक्शन ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो, तर हा त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखाद्या समारंभात जातो तर काही गोष्टी आपल्याला सहजपणे अट्रॅक्ट करता येतात किंवा अट्रॅक्ट होतात. तर हा त्याला कारण काय आहे की तिकडचं वातावरण जे तुम्ही तशा रीतीने बनवू शकता, असा तऱ्हेचा मार्ग तुम्ही त्याला सुचवू शकता. पण हे पिक्चर वापरणं त्याला काही वाईट नाहीये, ऍडवायझेबल आहे. हा कारण असे अनेक कोवर्किंग स्पेसेस असतात ना की जिथे लोक येस, भाड्याने घेतात आणि वर्कशॉप्स किंवा सेमिनार्स हो अरेंज हो, करत असतात वेगवेगळ्या येस येस विषयांवरती. येस येस येस. हा दुसरा भाग असा आहे मॅडम, बघा आता तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, तर हा तुम्ही असं पण सांगू शकता की यदा कदाचित हे पोस्टर तुमच्या हॉलमध्ये, हा ऑडिटोरियम मध्ये तुमच्या ह्याच्यात लावलं तर हम्म, तुमचे जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक निश्चितच आकर्षित होते आणि तुमच्याकडे ऍडमिशन घेतील. ओके असा हा सुद्धा भाग जो आहे तो ओके त्याच्यामध्ये तुम्ही सुचवू शकता. ओके हा थँक्यू. ओके हो हो थँक्यू. मॅडम, दुसरं आणखी कोणाला विचारायचं आहे काय? बघा हे कार्ड पूर्ण दिसतंय का तुम्हाला? हो दिसतंय सर. हा, त्याचं नाव आहे यू आर पॉवरफुल लाईट वर्कर. आता लाईट म्हणजे हलकं नाही, लाईट म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो प्रकाशमान, कळलं? आता ही जी एंजल आहे तर ती एंजल बघितलं तुम्ही तर अतिशय शांत तिने कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि तिच्याकडे एक आत्म्याचा प्रकाश जो आहे तो पूर्णपणे तिच्या हृदयावरती, आणि त्या ठिकाणी तिने जे दोन हात असे हे केलेले आहेत तर ती कलेक्ट करते तिथून, म्हणजे त्या ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ती स्वीकारते. अशा तऱ्हेचं हे चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की स्पिरिच्युअल पॉवर जी आहे ती कलेक्ट करणं गरजेचं आहे. मग जातकाचा कुठलाही प्रश्न असेल तर निश्चितच तुम्ही त्याच्यातून एक पॉवर मिळवाल, म्हणजे शक्ती मिळवाल. आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे जी प्रकाशमान शक्ती आहे असं त्याला म्हटलेलं आहे, प्रकाशमान शक्ती. मग त्या प्रकाशाच्या आधारावरती तुमचं जे काही कार्य अडलं असेल किंवा तुमची जी काही आवश्यकता असेल ती तुम्हाला पूर्णत्वास न्यायला हरकत नाही. पण आता त्यामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या की जातकाने कार्डाची निवड केली आहे का, तर त्याला भविष्य सांगताना तुम्हाला कसं सांगितलं पाहिजे. आणि जर त्याने आपल्याला असं विचारलं की मी काय करू, व्हॉट टू डू, तर तुम्ही त्याला असं सांगू शकता की तुला जी वैश्विक एनर्जी जी आहे ती कलेक्ट करून तुझ्यापाशी ती ठेव आणि त्याच्यानंतर पुढचा आरंभ कर. आणि त्यानंतर तुझ्या कार्यामध्ये निश्चितच जी शक्ती आहे ती शक्ती पूर्णपणे तुला हेल्पफुल राहील आणि त्याच्यावरती तुझं कार्य अवलंबून राहील आणि ते सात्विक जे आहे ती तुझ्याकडे एंजल्स तुला सपोर्ट करतील. आणि ह्या करता तुम्हाला जे गार्डियन आहेत, मायकल आहे, राफेल आहे, तर ह्यांचा सुद्धा वापर करणं हरकत नाही. एखादी ज्योत पेटवून किंवा एखादा कॅन्डल आहे त्याचा वापर करून तो प्रकाश जो आहे तो तुम्हाला मिळवता आला पाहिजे आणि तुम्हाला एनर्जी कलेक्ट करता आली पाहिजे. दॅट इज कॉल्ड द कलेक्ट ऑफ द पॉवर, द कलेक्शन ऑफ पॉवर आणि कलेक्ट द पॉवर, ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला मिळावी किंवा आपण संग्रही करावी, असा भाग याच्यामध्ये दर्शवलेला आहे. आलं का लक्षात? काही प्रश्न आहे? कार्ड काढा मॅडम, मग एकदम सांगते त्याच्यावरती. कार्ड काढा. हा बोला. सर मी विचारू? हा विचारा, बोला. हा जसं एनर्जी कलेक्ट करणे हे जे तुम्ही सांगितलं आणि लाईट वर्कर आहे, तर मागे एकदा तुम्ही ज्योती त्राटक ह्या गोष्टीवरती लेक्चर घेतलं होतं. याचा अर्थ त्याच पद्धतीने एनर्जी कलेक्ट करायची ना, की काय अजून बघा कुठल्या आता पद्धती? कसं आहे की जेव्हा रेकी तुम्ही शिकता, आता रेकीच्या नंतरचा हा भाग आहे, तर हा रेकी आपण जेव्हा क्रिएट करतो, कलेक्ट हा करणं नाही, क्रिएट करणं. हा आता ती जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेला काय असतं की त्या जातकाच्या याच्यामधून स्पंदनं जी आहेत ती आपणच तयार करायची असतात हो असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जसं की दोन हात असे ठेवून हम्म त्याच्यावरती जी वैश्विक किरणं जी आहेत ती हम्म आपल्या हातावर येतात आणि ती पूर्णपणे बॉडीवरती अंमल करतात. मग तसं हा जर एखादं कार्य तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला जी बाहेरची एनर्जी आहे आणि ती हम्म एनर्जी जी आहे ती 24 तास आपल्या सोबत वावर करत असते आणि हो त्याला तुम्ही कलेक्ट करून नंतर तुमच्या बॉडीमध्ये ती
येते आणि त्याच्यातून तुमची एनर्जी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एखादी ऊर्जा, तर ऊर्जावान जे शरीर असतं त्याला कधीही कोण काही धक्का पोचवू शकत नाही. जेव्हा शरीर शीतल होतं तर शरीरामध्ये ऊर्जा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असं मेडिटेशन मध्ये सुद्धा, रेकी मध्ये सुद्धा आणि ऑल काइंड ऑफ ऑकल्ट सायन्स जे आहेत त्याच्यामध्ये ऊर्जा असणं अतिशय पॉझिटिव्ह म्हणून समजलेलं आहे. बरोबर. थँक्यू सर. आणखी बोला. नमस्कार सर. नमस्ते. ते हात आहेत त्यांचे जे ऊर्जा कलेक्ट करतायत, तर ते ब्लेसिंग, एक प्रकारे ब्लेसिंग पण असू शकतं ना, जर आपण असं कोणी म्हणजे नाही, ब्लेसिंग ब्लेसिंग मध्ये नाही सांगतो, ब्लेसिंग हा जो भाग आहे ना मॅडम, तर त्याची जी ऍक्शन आहे त्या कार्डावरची तुम्ही बघितली तर शी इज कलेक्टिंग द पॉवर, ज्याला एनर्जी म्हणतो. ती कुठली तरी जी दिव्य शक्ती आहे ती हातामध्ये मिळवते आणि तिने त्या अंतकरणावरती किंवा हार्टवरती ते हात जे आहे ते कलेक्ट केले. मग त्याच्यामध्ये तिची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तिला आत्मसंरक्षणासाठी सुद्धा आहे, आत्मबळ वाढवण्यासाठी सुद्धा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तिला जे काही कार्य करण्याची योजना त्या व्यक्तीपाशी आहे तर त्याच्यामध्ये ती ऊर्जा त्याला मदत करणार आहे. अशा तऱ्हेचा संदर्भ आपण लावायचा असतो. थँक्यू सर. थँक्यू. बोला, आहे का काही प्रश्न? कोणाला कळलं नाही असं काय नाहीये? मग कार्ड लावा मॅडम दुसरं. लावते सर. ते मला वाटतं शेवटचं कार्ड आहे 44. कार्डाचं नाव दिसत नाही मॅडम. यू आर द प्रॉफिटेबली कन्व्हिनियंट. त्या कार्डाचा मराठी अर्थ असा आहे की अत्याधिक प्रभावित करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रभावामध्ये आणलं. प्रभाव म्हणजे इम्प्रेशन, कळलं का? आणि एखादं फ्युचर जे भविष्य आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादं फ्युचर सांगणं ज्याच्यामधून त्या जातकाचं सार्थक असेल, अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला सूचित करतं. तर ह्या कार्डावरती जर नजारा बघितला तर त्या ठिकाणी हे दोन जे एंजल्स आहेत ते एंजल्स त्या ह्याच्यामध्ये भ्रमण करीत आहेत आणि ते पूर्णपणे आनंदित आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये जे एक मुख्य अंजल आहे त्याच्या हातामध्ये तो गोल तिने धरलेला आहे. दिसतं का तुम्हाला? बोट आहेत बघा, ती छोटीशी बोट दिसत त्याच्यामध्ये. मग ती बोट जी आहे ती बोट तो गोल धरलेला आहे आणि तिचं एक विजन आहे की त्या ह्याच्यामध्ये तिला काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे. अशा हे कार्ड दिसते का बरोबर तुम्हाला? सांगा. हो सर, दिसतं. हा, म्हणजे त्या ठिकाणी तो जो गोल आहे तो क्रिस्टलचा आहे. त्याच्यामध्ये तिला काहीतरी दिसतंय, म्हणजे त्या ठिकाणी आनंदी वातावरण, ज्याला आपण म्हणतो क्रिस्टल स्क्राईंग, तशा तऱ्हेचं जे क्रिस्टल आहे ते तिच्या हातामध्ये आहे आणि ती काहीतरी पाहते. तिने तो गोल धरलेला आहे आणि तो क्रिस्टलचा आहे. आणि एखादी गोष्ट अधिक प्रभावित करणे हा त्याचा एक अर्थ आहे. आणि भविष्य जाणणारी व्यक्ती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गोल जो असतो त्या गोलमध्ये एखादी ऊर्जा असते, ती आपल्याला दिसते, त्याला क्रिस्टल गेजिंग म्हणतो, क्रिस्टल स्क्राईंग म्हणतो. तशा तऱ्हेचं ती गेज करते. आलं का लक्षात? पिक्चर पाहिलं का तुम्ही? मग नंतर कार्ड काढायला. हो सर. पाहिलं सगळ्यांनी? हा, मग काढा कार्ड. हा मॅडम. हा बघा, आता परत मी वर्णन करतो. हे जे कार्ड तुम्हाला दिसतंय हे कार्ड कसं आहे तर ते पिवळ्या रंगाचं आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाच्या अंतर्गत आहे. त्याच्यामध्ये एखाद्याचं भविष्य कथन करण्याची शक्ती ह्या व्यक्तीकडे आहे. ज्या व्यक्तीचं जे कार्ड निघालेलं आहे किंवा त्यांनी त्याच्या कार्डाची निवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कार्ड तुझ्या हातामध्ये आलेलं आहे ते भविष्य कथन करणार आहे, तुझं भविष्य उज्ज्वल असेल. तर त्या क्रिस्टलच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं भविष्य तुला जाणून घ्यायची इच्छा असेल, काल्पनिक असेल तरी सुद्धा ते करू शकतो.
कारण तुझ्याकडे दिव्य शक्ती प्राप्त होणार आहे आणि त्या दिव्य शक्तीच्या अनुसरून तुम्ही जे काही कारण वाचण्याचा किंवा भविष्य पाहण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं पूर्णपणे आयुष्य हे सांगता येईल. कारण का की क्रिस्टल गेजिंग हा जो भाग असतो त्याला क्रिस्टल स्क्राईम म्हणतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो क्रिस्टलचा गोल असतो तर तुमच्याकडे जर प्रभावशाली जर शक्ती असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे काही दिसतं तुम्हाला त्याच्यामध्ये अशी काही किरणं असतात की जेणेकरून तुम्ही समोरच्याचं भविष्य अतिशय चांगल्यापैकी वर्तवू शकता. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. म्हणजे पुढे जाऊन इन फ्युचर तुम्हाला हे कार्ड फ्युचर मध्ये सुद्धा चांगलं आहे, पास्ट मध्ये सुद्धा चांगलं आहे आणि प्रेझेंट पोझिशन मध्ये पण. फ्युचर मध्ये हे कार्ड जास्तीत जास्त भविष्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा भविष्य जाणण्याची क्रिया किंवा एखादं ज्योतिषशास्त्र काइंड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी हे तुम्ही करू शकता. बोला सर. ते क्रिस्टल असं पंखाने तिने झाकून घेतलेलं आहे का बरं असं असेल? तसं नाही मॅडम. तो गोल आहे म्हणजे हातामध्ये. ते नाही ते वाटतं तुम्हाला ते एंजल आहे. त्या एंजलच्या हातामध्ये ते गोल आहे. जो क्रिस्टल बाउल आहे त्याला बाउल म्हणतात. मग तो जो क्रिस्टल बॉल आहे, सॉरी बाउल नाही बॉल आहे, त्या क्रिस्टल बॉल मध्ये तुम्हाला असे काही एक्सपर्ट्स आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला त्या क्रिस्टल मध्ये पाहून तुमचं भविष्य वर्तवण्याची कला अवगत असते त्यांना. तुम्ही नादिरा नावाची एक नटी होती, तिचा एक हे होता, तर त्या ह्याच्यातून ती भविष्य पाहायची. हेमा मालिनी एक याच्यामध्ये आर्टिस्ट होती, कलावंत. तर तिने सांगितलं की तुझा संसार जास्ती काळ चालणार नाही. तर तिला फ्युचरचं कळलं होतं. आणि ह्या सगळ्या विद्या ज्या आहेत त्या साधारणतः इराणच्या पलीकडे असणारी जी राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये बराचसा वापर त्याच्यामध्ये होतो. त्याला क्रिस्टल गेजिंग म्हणतात किंवा क्रिस्टल स्क्राईंग म्हणतात. कळलं का? आणि भविष्य पाहण्यासाठी वापरण्यात येणारा तो गोल आहे. म्हणजे तो असा मोठा एक बाउल आहे, बॉल आहे, क्रिस्टल बॉल. मी असं चित्रात असं दिसतं की पंखाने झाकलाय तिने तो. नाही ते तसं नाही. ट्रान्सपरंट तसं नाही. त्याच्या आतमध्ये आणखी बरेचसे एंजल्स आहेत. ते आनंद घेत आहेत एकमेकाचा. आणि फ्युचर जसा आपण हे कार्ड पाहिलं होतं फॉर्च्यून कार्ड, त्याच्यामध्ये अनेक टॅरोमध्ये अनेक जे काही पक्षी किंवा जनावर आहेत तर ते त्याच्या रिंग मध्ये पूर्णपणे वातावरणामध्ये फिरतात. तर ते फॉर्च्यून कार्ड मध्ये धनुराशीचं कार्ड आहे. हे सुद्धा कार्ड गुरुग्रहाचं मी पूर्वी सांगितलं तुम्हाला. तसा याच्यावरती अंमल जो आहे तो धनुराशीचा आहे. अच्छा, ओके सर, थँक्यू. थँक्यू. हॅलो. त्या आतमध्ये जो गोल आहे त्याच्यामध्ये जलपऱ्या दाखवलेल्या आहेत 2 आणि मासे पण दाखवलेले आहेत. सांगतो काय, त्या आतमध्ये त्या ठिकाणी तो जो बॉल आहे, तुम्हाला क्रिस्टल बॉल बद्दल काही माहिती आहे का? तर बाजारामध्ये क्रिस्टल गेजिंग म्हणून नावाची एक विद्या आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही तज्ञ असाल तर त्या बॉलचा जो रिकामा बॉल असतो त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आतमध्ये वातावरण कसं आहे. तर तसं ती जी व्यक्ती आहे कार्डामध्ये हातात धरलेली, तर ती आतमध्ये पाहते. तिला त्या गोष्टी पाहतात आणि ते अत्यंत आनंदी व्यक्तिमत्व आहे. जे क्रिस्टल आहेत त्याच्यामध्ये, त्या क्रिस्टलमध्ये एंजल्स आहेत आणि ते रम्य याच्यामध्ये फिरत आहेत, म्हणून तिथे समाधान आहे आणि पॉझिटिव्ह आहे. ते कार्डाचं रिडिंग आहे. धन्यवाद. बोला. धन्यवाद. बोला. क्रिस्टल स्क्राईंग हा एक वेगळ्या तऱ्हेचा कोर्स आहे. तो असा जनरली युट्यूब वरती वगैरे शिकवता येत नाही. त्याला पर्सनलच शिकवता येतं. आणि जी किरणं असतात ती किरणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आणि त्या किरणावरती अंतर्मनातून तुम्हाला भविष्य सांगण्याची कला आहे. ते दुसऱ्याला कळणार नाही. तुमच्या समोर बॉल असेल, त्या बॉलमध्ये तुम्ही जर स्टडी केला असेल, मेडिटेशन केलं असेल तर तुम्हाला अंतर्मनातून त्या गोष्टी काही पाहता येतात. आणि ते ऊर्जा, किरणांची ऊर्जा असते, रेज असतात. बरं, आता ही सगळी कार्ड जी आहेत ती आपण पूर्ण वाचलेली आहेत. ह्याच्याबद्दल काही कोणाला काही प्रश्न आहेत का? तर आपण पुढे वाटचाल करू. सांगा. हा बोला मॅडम. भिडे मॅडम बोला. प्लीज 42 नंबरचं कार्ड परत एकदा दाखवाल का? मॅडम लावाल का ते कार्ड? 42 नंबर. होय.
वर्कशॉप अँड सेमिनार कार्ड आहे. वर्कशॉप अँड सेमिनार. हा बरोबर. हा बोला मॅडम, काय त्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला? हॅलो. नाही सर, याच्याबद्दल नकोय काही. माझं लिहायचं थोडं राहिलं होतं, त्याचं नाव म्हणून लिहून घेतलं. माझा प्रश्न दुसराच आहे. बोला हा, बोला. तर कार्ड बोला बोला आपण बोला. पूजा केली, आपण एंजल्सची पूजा केली सांगितल्याप्रमाणे, आणि मग एखाद्या कार्यासाठी चाललोय आपण, तो एंजल घेऊन गेलो आणि ते कार्ड समजा घेऊन गेलो, की मग नंतर काय करायचं? ते म्हणजे रोज पूजा करायची का काय करायचं? नाही नाही नाही, बघा आता पार्ट असा आहे मॅडम, की मी आता तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगतो. जसं की एक फळी असते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ख्रिश्चन फॅमिलीमध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी वॉल माउंटिंग अशी एक फळी असते. त्याच्यावरती एक जे चित्र मी तुम्हाला पहिल्यांदा पाठवलं होतं, ज्याच्यामध्ये मायकल आहे, गार्डियन आहे, राफेल आहे, अशा तऱ्हेचे जे काही स्टॅच्यू असतात ते तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही त्याला रोजचा दिवा लावू शकता, जसं आपण देवघरामध्ये दिवा लावतो. असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला रोजच दिवा लावला पाहिजे. पण तुम्ही एंजल्स कार्ड रीडर आहात असं समजा, आणि तुम्ही कन्सल्टन्सी करत आहात, तर त्यावेळेला तुमच्या ऑफिसमध्ये जरी असं एंजल्स ठेवले आणि त्या ठिकाणी तुमचा क्लायंट येणार आहे, त्यावेळेला जरी तिथे ऊर्जा ठेवली किंवा मेणबत्ती ठेवली, क्रिस्टलची बकेट्समध्ये ठेवले, तरी सुद्धा तिकडे एक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. मग अशा वेळेला जर समजा तुमचं म्हणणं असं आहे की बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमचं जे काही अपूर्व कार्य आहे ते पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण न झाल्यानंतर त्या एंजल्सचं काय करायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? हो सर. हा, मग ते एंजल्स काही तसे मिठाच्या पाण्याने धुवून पुन्हा दुसऱ्या प्रक्रियेसाठी तुम्ही ते वापरू शकता. कळलं का? अच्छा. दुसऱ्या आणि मग प्रक्रियेसाठी तुम्ही जेव्हा जेव्हा आपल्याला कार्याला न्यायचं असेल त्याच्या आधी पूजा करून मग हे करायचं ना, घेऊन हो जायचं. हो, येस येस येस. कसं आहे की बऱ्याचशा वनस्पती आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या धर्मात पण सांगितलेले आहेत की अमुक एका गोष्टीला सोबत घेऊन गेल्यानंतर, जसं उदाहरणार्थ की धणे आहेत, धण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे. गुळ आहे, साखर आहे, एखादी जडीबुटी आहे. तर अशा बऱ्याचशा जडीबुटी आहेत की ज्या आपल्या सोबत ठेवल्यानंतर आपल्या काही अडचणी असतात, त्या अडचणी त्याच्यापासून दूर व्हावं किंवा आपलं संरक्षण व्हावं, अशा तऱ्हेचा मार्ग तुम्हाला त्याच्यातून सापडतो आणि ते तुम्ही करू शकता. आपण आता एंजल्स शिकत आहोत म्हणून रिलेटेड एंजल्स बद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. कळलं का? धन्यवाद सर. धन्यवाद. नेक्स्ट कोण आहे? बोला. सर, माझं मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये असल्याने मधले 6च्या जे कार्ड होते ते मिस झाले. तर त्याबद्दल मला नोट्स किंवा काही कोण बोलतोय आपण? मनाली शेळके. तुम्ही तर पहिला कुठे क्लासला आला होता आमच्या? काय काय सर? अगोदर कुठे क्लासला आला होता तुम्ही? सर झालेत 26 पर्यंत केले मी, आणि 27 ते 32 राहिले. मध्ये एक लेक्चर हे झालं आणि पुढचे मी कंटिन्यू केले. फक्त मधले बरं. 6 कार्ड हे झालेले. तुम्ही टेलिग्रामला असाल तर टेलिग्रामला तुम्ही तुमचं नाव पाठवा, मग मी तुम्हाला ते लेक्चर जी राहिलेली आहे ती तुम्हाला पाठवून देईन. ओके, थँक्यू सर. तर मी बोलू? हा बोला. तर आता त्या पहिल्या मॅडमनी प्रश्न विचारला होता की एंजल आम्ही सोबत न्यायचे का? हा, आता राफेल किंवा मायकल सारखा एंजल आपण जे फळीवर, जसे आपण देवघरात आपले देव ठेवतो, तसं आपण त्यांना एकदा त्यांची स्थापना त्या इथे केलेली आहे. तर ते बाहेर जाताना आपण त्या प्रतिमा, मूर्त्या छोट्या नेणं हे आवश्यक आहे? नाही नाही, ऐका. एकदा स्थापना झाल्यानंतर मायकल आणि जो राफेल आहे ना, त्याला कधी घेऊन जायचं नाही किंवा गार्डियनला पण घेऊन जायचं नाही. त्या गार्डियनची जसं त्या कन्सल्टन्सी करतात, तर तुमच्या ऑफिसमध्ये समजा त्याची रचना केली आणि जेव्हा तुमचं स्वतःचं वैयक्तिक काम असेल तर एखादं एंजल्स तुम्ही कॅरी करू शकता, ज्या कार्डाची आपल्याला आता आपण शिकलेलो आहोत त्या कार्डाचं महत्व किंवा त्याची जिज्ञासा किंवा त्याचं वैशिष्ट्य, असं ते एंजल्स तुम्ही त्या कार्याबद्दल तुम्ही घेऊन ते कॅरी करू शकता. पण अख्खा पूर्णपणे संच जो आहे तो तुम्ही कॅरी करू शकत नाही. एकदा
तिथे एस्टॅब्लिश केल्यानंतर परत त्याला तिथे हलवाहलवी करायची नाही. तेच मला अपेक्षित होतं. ओके सर. म्हणजे एक एंजल्स तुम्ही पर्पजली असं ठेवा, किंवा मी एखादं काम करायला बाहेर जात असेल. काही वेळेला कसं असतं सांगतो तुम्हाला मी, की एखादं तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसला आहात, आता तुम्ही क्लायंट बिझनेस करत आहात, आणि त्यावेळेला तुम्हाला जर एनर्जी हवी असेल तर एखादं एंजल्स तुम्ही तुमच्या टेबलाच्या समोर ठेवून त्यावरती प्रार्थना करून नंतर ते परत तुमच्या बॉक्समध्ये ठेवलं तरी सुद्धा हरकत नाही. जसं आपण टेरो कार्ड आपल्या बॉक्समध्ये ठेवतो त्याप्रमाणे त्याचा वापर करू शकता. पण एंजल्सची प्रार्थना करणं, इमॅजिनेशन करणं, दरवेळेला तुम्हाला ते कॅरी करायला हवं असं काही नाही. एखाद्या समजा दृष्टीने तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल तर ती एंजल तुम्ही त्याच्या समोर आणून तुम्ही त्याचं कार्य करू शकता. पण एंजल्सची स्वरूप, एंजल्स जे असेल ते, किंवा कार्ड तुम्हाला पाठ असतील तर पर्टिक्युलर कार्ड तुम्ही असं आहे. हो सर, कळलं सर. थँक्यू. मग सर हा ट्रॅव्हलिंग मध्ये आपण जो एंजल नेणार आहे तर त्यांचे काही स्पेसिफिक क्रिस्टल असावा, म्हणजे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहे ना, जसं एमेथिस्ट वेगळा असेल, क्लिअर क्वार्ट्ज वेगळा नाही असेल. नाही 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 असं काही नाही मॅडम. तुम्ही कुठल्याही तुमच्या पसंतीचं, पण होत असतं जे अमेथिस्ट किंवा रोज क्वार्ट्ज आहे, क्रिस्टल क्लिअर आहे, असे जे काही चांगले एनर्जी प्रोव्हाइड करणारे जे एंजल्स आहेत ते तुम्ही तुमच्या बॉक्समध्ये, एक पेटी मिळते छोटीशी, जर बऱ्याचशा जैन टेम्पल मध्ये वगैरे मिळतात त्या पेटी, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून त्याला आसन वगैरे देऊन दॅट पेटी दॅट बॉक्स यू कॅन कॅरी युअरसेल्फ. असा काही प्रश्न नाही. कळलं? ओके सर, ओके. मग सर ते ट्रॅव्हलिंग मला एकच एंजल आपण जर ठेवला तरी चालेल, म्हणजे जसं मगाशी त्या मॅडम हो, म्हटलं की एकच मग एकच आपण पर्टिक्युलर तुम्हाला घरी कुठलं येऊन काम करायचं आहे, त्या कार्डाचं महत्व, आणि ते एंजल्सला तुम्ही जर प्रार्थना केली तर दॅट एंजल्स यू कॅन कॅरी एनीवेअर. इफ यू आर, ज्याला आपण म्हणतो की आपण सॅटिस्फॅक्शन असतो, सॅटिस्फाईड असतो, त्याला तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याला तुम्ही कॅरी करू शकता. ओके सर, थँक्यू. बोला. नाही काही प्रश्न? आहे का काही प्रश्न? आता कार्ड पूर्ण झालेली आहेत. कार्ड स्प्रेड करायचं आहे कसं, तर तुमच्याकडे कार्ड असतील. आता मध्ये कोणतरी सांगणार होतं की कार्ड कुठे मिळतात, तर ते तुमच्या डिस्कवरती आणा. हा, माझ्या डिस्कवरती नाही, माझा काही संबंध नाही. सर मी जरा विचारू? हा बोला. सर आता आपण ह्याच्या आधीचा जो भाग शिकलो विभू सिम्बॉलचा, त्या विभू सिम्बॉल मध्ये आपण वेगवेगळी क्रिस्टल बघितली. आता त्या क्रिस्टल मध्ये तुम्ही क्लिअर क्वार्टर्स सांगितले, लॅपिस सांगितले, रेड गार्निट सांगितले, हे सगळे बरेच इंट्रोड्यूस झाले. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण ही जी कार्ड सांगितली त्याच्यामध्ये वेगवेगळे एंजेल्स इंट्रोड्यूस केले, आणि ही एंजेल्स आपल्याला काय मदत करणार आहेत याच्याविषयी आपण माहिती घेतली. पण आता झिबू सिम्बॉल मध्ये सांगितलेले क्रिस्टल जे सांगितले, आता उदाहरणार्थ रेड गार्निट आहे, तर आपण बाजारातून विकत घेताना रेड गार्निट हे काय एंजेल मागायचं की क्रिस्टल मागायचं? नाही बघा, रेड गार्नेटचं एंजल्स मिळेल, आय डाऊट इट. जे एंजल्स आहेत ना ते 5-7 प्रकारचे तुम्हाला उपलब्ध असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मेक टू ऑर्डर एंजल्स बनवून मिळेल, पण ते सिंगल पीस मिळणार नाही. समजा त्या ठिकाणी कसं आहे की बाजारामध्ये तुम्हाला फोटोग्राफ मिळतील, त्याच्यावरती तुम्हाला 7 ते 8 रंग
इझिली अवेलेबल असतात. कळलं का? आता हा झाला रंगाचा भाग. पण क्रिस्टल बॉडी जी फॅमिली आहे, तर त्या क्रिस्टल फॅमिलीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर, बाबा तुम्ही सांगितलं की रुबी क्रिस्टल हवंय, आपण एक रुबी म्हणून पण शिकलो होतो, तर ते तसं रुबी मिळणारच नाही. कारण का की इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणून त्याचं एंजल्स तुम्हाला तिथे ताबडतोब कोण बनवून देणार नाही. आता मेक टू ऑर्डर मध्ये कसं असतं की हा जो भाग आहे ना एंजल बाजारामध्ये, तो प्रोडक्शनच्या रूपामध्ये येतो, सप्लाय. मग त्या ह्याच्यामध्ये जे विक्रेते आहेत ते 25-25 आणणार. पण ते कुठले आणतात? तर अमेथिस्ट जास्ती चालते, क्रिस्टल क्लिअर चालतं, त्याच्यामध्ये येलो क्रिस्टल चालतं, रेड क्रिस्टल चालतं, त्याच्यानंतर अमेथिस्ट आहे ते चालतं, ब्लॅक चालतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या क्रिस्टलचं बनवून हवं असेल तर तुम्ही त्या विक्रेत्याला विचारू शकता, तो बघ तुम्हाला हे करेल. पण बाजारामध्ये आपण जे जिबूमध्ये क्रिस्टल जे काही शिकलो होतो त्याचा रफ मिळू शकेल, पण त्याचं एंजल्स मिळेल की नाही याच्याबद्दल मला माहिती नाहीये. रफ मिळेल. कळलं? आणि तुम्ही पर्सनल जाऊनच घ्या. मला असं वाटतं होता सर, शिपिंग करू सर नका. हा बोला. सर क्रिस्टलचे प्रत्येक क्रिस्टलचे एंजल मिळत नाही. मी स्वतः चौकशी केली. नाही मिळत ना? आपल्या लकी नाही मिळत. एक ठराविक क्रिस्टल जे आहे त्या 7 का 8 प्रकारचे क्रिस्टल आहेत. ते त्यांचं सरळ म्हणणं आहे ते तुम्ही बल्कमध्ये घ्या, कसेही घ्या, ते आहेत त्याच्याच मध्ये तुम्हाला कमी जास्त होईल. कारण का ते बाकीच्या याच्यामध्ये ते साईज करायला ती नाही, पावडर होती त्याची, तुकडे उडतात. एक बरोबर ठराविकच आहे. ते मी स्वतः विचारलं होतं त्यांना. ते आहे ना लकी स्टोनचे जे आहेत बरोबर. ते त्यांनी त्यांचे रफ पण आहे, ते म्हणजे रफ स्टोन असतात. रफ स्टोन ना सर तुम्ही म्हणता ते रफ स्टोन महाग असतात. कारण ते म्हणतात की आहे ह्याच्यात ते स्वतः सांगतात की ह्याच्यामध्ये पॉवर असते, फिनिशिंग मध्ये पॉवर नसते. म्हणजे खरं असते आहे. पॉवर, पण जी मेन पॉवर आहे ती रफ मध्ये आहे. रफ आणि मध्येच आहे. मी स्वतः ती गार्डियन्स आणि एंजल्स मी घेतले ना जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये, तर मी ते ज्या मॅडम म्हटल्या की जिबू सिम्बॉल मध्ये जसे वेगवेगळे आहेत, ते बोलले की ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्या रेड गार्नेट मध्ये मुळीच मिळणार नाही. ते मणी करायलाच त्यांची हालत बेकार होते म्हणे. मणी असतात ना, म्हणजे आपण माळ असते ती रेडची, रेड कॉटची, ते Yes. प्रत्येक विचारलं, पण ते 6-7 प्रकारचे एंजल मिळू शकतात. गुलाब जांभळ्या कलरचे, थोडेसे ब्लॅकिश असे, थोडे रेडिश येलोश असे आहेत ते त्यांचे क्रिस्टल कलरचे. पण प्रत्येक क्रिस्टलचे नाही मिळणार. तुम्ही ऑर्डर दिली तरी नाही मिळणार नाही मिळत नाही. असं त्याने आता सांगितलं. बघा, एक कॉमन आहे, जे कॉमन एमेथिस्ट मिळतं. काय समजलंय? रोज कॉर्ड्स क्रिस्टलचं मिळेल तुम्हाला, क्रिस्टल क्लिअर मिळेल तुम्हाला, येलो क्रिस्टल मिळेल तुम्हाला. पण जर समजा तुम्ही आणखी दुसऱ्या इत्यादी क्रिस्टलचं मागायला गेलात तर ते मिळत नाही. कळलं का? पर्टिक्युलर एक 7-8 प्रकारचे आहेत नाही त्यांनी सर त्याच्यामध्ये. क्रिस्टल म्हणजे क्रिस्टल जे कसे होतात, कुठल्या दगडाखाली होतात, ते ते दगड आणि त्याच्यामध्ये क्रिस्टल ते पण त्याने आणून ठेवलेले आहेत. बरोबर. क्रिस्टल जे कुठल्या प्रेशरने येतात आणि कुठल्या असं आली ते एवढं नॉलेज आहे. त्यांनी ते दगड आणि त्यामध्ये होणार आतमध्ये दाखवते बघा, हे क्रिस्टल असे त्याच्यात तुम्ही कसे तुम्ही क्रिस्टल हे करणार. सॉरी रॅफल विपल असे ना, मूर्त नाही होऊ शकत त्याच्यात. नाही असं नाही, त्याने बरोबर. ते दगड पण तसे आहेत, दगडाच्या मध्ये जे क्रिस्टल आहेत ते येस दगड येस. आणून ठेवलेले आहेत तिथे. भरपूर क्रिस्टल मध्ये काम आहे भरपूर, पण तुम्हाला एंजल्स त्या पर्टिक्युलर प्रकारामध्ये मिळणार नाही. ते कॉमन जे हे असतं जेम त्याच्यामध्येच मिळतील तुम्हाला. आता टायगर मध्ये एंजल्स मिळतात, पण ते फार कमी मिळतात. टायगर आहे म्हणून जो स्टोन आहे क्रिस्टल मधला, त्याच्यामध्ये क्रिस्टल फॅमिली आहे ती टायगर महाग आहे. आहेत, महाग आहेत तर महाग आहेत. हो. टायगर स्टोनचे ना, टायगर हा, स्टोनचे महाग आहेत आणि छोटेच आहेत, मोठे नाहीत. मोठे नाही. 1 इंच जास्तीत जास्त 1 इंचाचे असे आहेत ते. ते पण ते म्हणतात ते ऑर्डर मध्ये मिळेल, ते काय लगेच ठेवत नाहीत ते. बरोबर आहे. खरं आहे. हा, भागवत मॅडम बोला. सर या सरांनी कुठे चौकशी केली, त्याचा पत्ता किंवा काय मिळू शकेल? ते क्राफ्ट मार्केटला सीताराम बिल्डिंग आहे, ओके. त्याच्या हा खाली हा. ओके. क्राफ्ट मार्केटला सीताराम बिल्डिंग 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. हा. तिकडे तुम्हाला हे करता येईल. ओके, ठीक आहे. मी पण जाईन तिकडे बघायला एक दिवस. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्या भाड्याच्या वगैरे घरात किंवा जसं बिझनेस वगैरे असतात, तर तिकडे जर आपण जसं तुम्ही पहिल्यांदा पूजा ती दाखवली होती एंजेलची, तशी जर मांडली असेल आणि आपल्याला जागा बदलायची वेळ आली, तर ती तसंच्या तसं म्हणजे मग तेव्हा कशा पद्धतीने आपण रिच्युअल काय करायला पाहिजे, असं काही आहे का त्याचं?
बघा असं पुन्हा आपण प्रतिस्थापना ज्याला आपण म्हणतो, हा तर तुम्ही दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा पुनर्स्थापना करू शकता त्याला. हा ओके बरं सर. ओके थँक्यू सर. कालच मी गेलो होतो तिथे, पण माझ्याकडे पार्किंगला जागा नव्हती, म्हणून मी संध्याकाळी आणि एकदा पावसाचा सीझन होता, हो हो पार्किंग मिळतच नव्हतं, तर भरपूर गर्दी होती. काल संध्याकाळची गोष्ट आहे. नाहीतर क्रिस्टल त्याला मी विचारणार होतो जाऊन. तुम्ही प्रॉपर मस्जिद बंदर स्टेशनला उतरलात ना मॅडम, हा हार्डली पुढच्या डब्यात बसा, मागच्या डब्यात बसा सॉरी, आणि तुम्ही स्टेशनवरती आल्यानंतर ताबडतोब खाली आलात, एक हा 5-7 मिनिटं चालायला लागेल जास्तीत जास्त. हा मस्जिद बंदर आणि मस्जिद बंदर आणि हे जे आहे त्याच्यातलं अंतर, विटीतलं अंतर कमी आहे. हा तर आणि मस्जिद ते बंदरला चर्चगेटच्या दिशेने जायचं ना, ह्या बाजूला नाही 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 नाही, ऐका ऐका या ऐका. बाजूला यायचं. मस्जिद बंदरला तुम्ही वर आलात हा की मागे पुढे कुठेही पाहायचं नाही. तिकीट घरातून बाहेर निघालात हा की खाली उतरण आहे, हा तिकडेच क्रॉफर्ड मार्केट आहे. हा क्रॉफर्ड मार्केट मध्येच जायचं बस, प्रॉपर. हो ठीक येस, त्याच्या बाजूला आहे. ओके. आणि कुठेही तिकडे जायचं गेले नाही. मी बऱ्याचदा, त्यामुळे जाईन. सीताराम बिल्डिंग. हा सीताराम हो बिल्डिंग. हो मस्जिद बंदरला 2 पार्ट आहेत. एक पार्ट जो आहे तो तिकीट विंडोचा लागतो, तर त्याला मोठं जंक्शन आहे, तिथे उतरा आणि खाली आहे. ओके बाहेर निघाल्यानंतर उजव्या हाताला, डाव्या हाताला गेलात तर तुम्ही जाल बंदराकडे. बरोबर. हा ओके थँक्यू सर. बोला, आणखी कोणाला काही तर बोलायचं आहे? हा बोला. जेव्हा ते एंजल जेव्हा आता भंग पावतात, ते म्हणजे जसं माझ्याकडे झालं, ते ब्रेक झाला, तर ते विसर्जन करायचे परत ते वेगळे विधी असतील का, ते व्यवस्थित पॅक करून नाही नाही, असं काय नाही. माफी तुम्ही मागून त्यांना पाठवायचं? याच्यामध्ये टाका ना, तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या. शेवटी सगळं स्वाहा जे आहे ना, ते पाण्यामध्येच असतं. ओके सर. नाही म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा केली म्हणल्यावर परत त्यांचं काही करून पूजा करून मग त्यांना बघा आता असं पाण्यामध्ये ना, सोडून. क्रिस्टल असतं डेलिकेट, तर त्या डेलिकेटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला हाताळताना काही मिस्टेक झाली असेल तर ते तुटतं, कळलं का? मग त्याला आम्ही काय करतो, वरती रोल पॅकिंग वर हो. असतो असा स्पंज, तो पार्सल करताना तशा पद्धतीने करतो. आता काय मी करत नाही ते, आता बंद केलं सगळं. हा हा हा. क्रिस्टल पार्टच डेलिकेट आहे. कसं आहे, क्रिस्टल कधी कधी निघतो ना, तुम्हाला बर्फाची लादी असते एवढा मोठा क्रिस्टल पण निघतो, खाण असते मोठी. हा, भागवत मॅडम बोला, परत काय बोलायचंय? सर, आपण जर व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि तरी ठेवल्या जागी काहीही कारण नसताना जर तो ब्रेक झाला आपला आपला, तर याचा अर्थ काहीतरी संकट येणार आहे ते त्यांनी स्वतःवर घेतलं आणि येस, आपल्याला निश्चित. वाचवलं. आणि असं म्हणजे येस, जसं आपल्या देवांच्या बाबतीत वगैरे हो हो, किंवा तुळशीच्या याच्या बाबतीत पण म्हणतो. येस, नारळ पण होतो असा हा होतो. येस, तसं एंजल सुद्धा मधूनच तुटतं आणि ते कोलमडतं. त्यावेळेला समजायचं की काही दुःख येणार होती, ते दुःख जे आहे ते त्याच्यावरती गेलेलं आहे, पण रिप्लेस करतो. ओके थँक्यू. बघा काय माहितीये का, सूचित करण्यासाठी आपल्याकडे बरणी तुटते, काचेचा आयटम तुटतो, आरसा तुटतो, तर ह्या सगळी संकट जी आहे ती त्याच्यावरती येऊन आदळतात आणि नंतर ते ब्रेक होतो. तसं तुळशीच्या रोपाबद्दल पण म्हटलं जातं ना, ते काहीही कारण नसताना ते आपलं आपलंच चुकलं, तर ह्याचा अर्थ तिने ते स्वतःवरती घेतलं संकट आणि आपल्याला वाचवलं. तुळशीचा नियम असा आहे की निश्चितच ठिकाणी तुम्ही जर ठेवली तर त्या ठिकाणी जी तुळस आहे ती जगत नाही. तुळशीचं स्थान आहे आग्नेय. हो बरोबर. कळलं का? हो हो. भगवंताच्या डाव्या अंगाला तुळस असावी असा नियम आहे. हा हो बरोबर. म्हणून आग्नेयेला, कारण ईशान्येला देव ठेवतो आपण, म्हणून आग्नेयेला तुळस. आग्नेयला तुळस ही आग्नेयलाच असते. जसं आंघोळ करते वेळी सुद्धा काही नियम आहेत मॅडम, की सुरुवातीला आपल्याला नाभीमध्ये जर पाणी हे केलं तर तुम्हाला ऊर्जा जी आहे ती मस्तकापर्यंत प्राप्त होते. म्हणून आंघोळ करते वेळी सुद्धा आपल्या नाभीला पाणी पोचेल किंवा पाणी 2 मिनिटं थांबेल अशा तऱ्हेने आंघोळ केल्यास तुमची मस्तकामध्ये ऊर्जा जी आहे ती सगळे स्नायू, सगळ्या वाहिन्या त्या पूर्णपणे क्लिअर होतात. कारण 72,000 वाहिन्या आहेत. बरोबर. हे नवीन माहिती.
आता नवीन काय जे आहे ते जे आहे ते आता माहिती विषय निघाला म्हणून मी सांगितलं. जसं आपण प्रार्थना करतो ना तसं उलटा हात ठेवायचा नाभीजवळ आणि बरोबर. तिथे 5 मिनिटं म्हणजे भरपूर 1 मिनिट जरी तिथे पाणी थांबलं तर तुम्हाला त्या 72,000 नाड्या पूर्णपणे तिथपर्यंत सगळं नेतात. ओके. मग पायाची दुखणे आहेत, मनगटाची आहेत, मानेची आहेत, दुःख त्याला पूर्णपणे जे आपल्या नसा आहेत त्या क्लिअर होतात. त्याच्याकरता तो प्रयोग आहे. ओके, थँक्यू. शास्त्रात काय सांगितलेलं आहे, आंघोळ करताना पहिला तांब्या हा डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे असा नियम आहे, कारण तो हृदयाला पोहोचतो. कळलं? ओके. हृदयाच्यासाठी म्हणून डाव्या खांद्यावरून आंघोळीला सुरुवात करावी. कधीही डोक्यावरून आंघोळ सुरुवातीला करू नये. डोक्यावर पाणी नंतर टाकायचं असतं. पुढे बोला. आणखी काय आहे का? बोला. सर बोला 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 मॅडम. रमा मॅडम. सर मी झिबू सिम्बॉलचे जेव्हा क्लासचे होते ना तेव्हा पहिला क्लास मी बाहेर गेले होते. तर सर आता मी कार्ड मांडू शकत नाही म्हणून. हरकत नाही मॅडम. मला तुम्ही फक्त बघा, टेलिग्रामला आमच्याकडे अकाउंट आहे. मी टेलिग्रामला तुम्ही मला सांगितलं, मेसेज केला तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवू शकेन. मला त्याच्यामध्ये काही खर्च नाही किंवा मी कोणाची पैशाची अपेक्षा नाही. आय विल डेफिनेटली सेंड यू. आय विल प्रोव्हाइड यू. ओके, थँक्यू. मग कालचं वृश्चिक लग्नाच्या वेळेला तुम्ही होतात ना, 25 अंशाचं लग्न, त्याच्यामध्ये भावमध्य 4 अंशाचा कसा आला ह्याच्यावरती काही विषय केला का? सर मला विचारता? हो, तुम्हाला. तुम्ही मास्टर आहात ना. नाही सर, बापरे, नाही. हा सर, ते का होते क्लासला मी. मग का असं का होतं? सर एक शब्द तुमचा असं ऐकायला बसतो ना की मग काय पुढे मागे काय नाही, त्याच्यावरच बसतो मी. आज 7 वाजेपासून बसलोय मोबाईल घेऊन, केव्हा 7:30 वाजता आणि केव्हा क्लास चालू होता. नाही, मी तर चालू केला होता 7:15 असं काही नाही. नाही, मोबाईलवर आम्ही 7 वाजता बसतो. 7:30 केव्हा वाजणार आणि क्लास केव्हा सुरू होतात. ओके, ठीक आहे. आता बरेच विषय आहेत. आता रूट ऑफ द प्लॅनेटचा पण एक विषय नवीन घेणार आहे मी. आता आपलं हे संपेल ना, जेमिनी संपेल आता. हा सर, जेमिनी बी लय मस्त केलं, समजवलं, मस्त समजवलं. दुसरं कोणाला काय हॅलो का मॅडम विचारतो? तुम्ही विचारा. तुला पुन्हा मागे जाते असं मला वाटतंय, पण एक डोक्यातली कन्सेप्ट मला क्लिअर करायची अशी की आता शिंदे सरांनी पण माहिती अधिक दिली, ते बरं झालं की आपल्याला सगळ्या प्रकारचे एंजेल बाहेर उपलब्ध होणार नाही, कारण ते कठीणही दिसत होतं. कारण इथे 45 कार्ड 44 आपण आज घेतली, पुन्हा 54 घेणार आहोत आणि ती डेलिकेट आहेत हे आपल्याला कळतच आहे. पण पहिली जी तुम्ही शिकवलीत मायकल आणि राफेलची, ही जी कार्ड आणि त्याचा जो 8चा संच आहे तो आपल्याकडे आपण उपलब्ध करू शकतो. पण आता आपण 44 प्रकारचे एंजेल्स शिकलो, त्याची कार्डावरून त्याच्या निवडीवरून जातक जेव्हा ते कार्ड निवडेल तेव्हा आपल्याला कळेल की त्याचं अमुक कार्य अशा पद्धतीने होणार आहे. हे आपण सुतोवाच्य त्याच्यावरून करणार आहोत. मग तेव्हा आपण त्याला साधे क्रिस्टल सुचवायचे का? बघा, क्रिस्टल हा जो पार्ट आहे तो तुम्ही माझ्याकडे क्रिस्टलचा कोर्स केला होता का? आता आपण तिथपासून सुरू करूया. क्रिस्टलचा केला होता सर, आणि आता परत जेव्हा शिकवलेत हे झिबू तेव्हा पण क्रिस्टलची बरीच ओळख दिली तुम्ही. नाही, तो झिबूचा वेगळा आहे. क्रिस्टल रेमेडीज म्हणून एक कोर्स आमचा होता, एक 5-6 लेक्चरचा. आता हरकत नाही, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो, व्यवस्थित ऐकून घ्या. आपण राफेल अँड एंजल्सच्या बाबतीमध्ये आणि मायकलच्या बाबतीमध्ये आपण सूचना केली होती, परिचय केला होता. त्यानंतर जर समजा तुम्हाला ते क्रिस्टल
जे आपले सिम्बॉल आहेत तर ते सिम्बॉलिक क्रिस्टल जर तुम्हाला मिळाले जिबूचे तर त्याचा पण वापर त्या एंजल्सच्या प्लेटवरती तुम्ही करू शकता. त्यानंतर जर समजा तुम्ही ड्रॉइंगने सुद्धा सिम्बॉल काढले हाताने तरी सुद्धा त्या सिम्बॉलचा उपयोग तुम्हाला एंजल्स रिडिंग मध्ये होऊ शकतो. आता राहिला भाग असा आहे की क्रिस्टल रिलेटेड जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल किंवा करायची असेल तर क्रिस्टल ही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून सांगितलेली आहे. त्याच्यापासून बरीचशी कामं जसं की आपल्या घरामध्ये एखादं तरी क्रिस्टल असावं की त्या ह्याच्यामध्ये ते क्रिस्टल जे आहे त्याच्यावरती भरपूर प्रकारची एनर्जी ही जातकाच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी शिरकाव करते आणि सराउंडिंग असते. त्यामुळे क्रिस्टल हे वाईट नाही. आता ते क्रिस्टल जसं सांगितलं तुम्हाला की पिंक क्रिस्टल आहे तर पिंक क्रिस्टल हे ज्याला आपण नवरा बायकोचं रिलेशन म्हणतो किंवा घरचं वातावरण म्हणतो, सौख्य म्हणतो, शांतता म्हणतो, सुख म्हणतो, त्याच्यासाठी पिंक क्रिस्टल वापरलेलं आहे. एज्युकेशनसाठी येलो क्रिस्टल जे आहे ते क्वार्ट्ज फॅमिलीतलं आहे. त्याच्यानंतर एमेथिस हे नैऋत्य दिशेचं क्रिस्टल आहे. येणारी सगळं संकट जी आहेत ती नैऋत्य दिशेवरून येतात म्हणून नैऋत्य दिशेला जर एमेथिस असेल तर त्या ठिकाणी ते क्रिस्टल मग क्रिस्टल फेंट होतं. कळलं का? इट बिकम व्हाईट कालांतराने. मग अशा तऱ्हेने अनेक क्रिस्टल अनेक ठिकाणी जसं रोज क्वार्ट्स आहे तर क्वार्ट्स ही फॅमिली आहे तिचा वापर ईशान्येला करावा. येलो हे जे आहे ते उत्तरेला करावं. रेड क्रिस्टल जे आहे ते पूर्णपणे पूर्वेला करावं. मग पूर्व आग्नेयला लाल रंगाचा क्रिस्टलचा वापर करावा. पश्चिम हे जे ठिकाण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन क्वार्ट्स म्हणून जे क्रिस्टल येतं ग्रीन ॲव्हेंच्युरियन. कळलं का? तर वायव्य पश्चिम पण नैऋत्येला ॲमेथिसच वापरलं जातं आणि दक्षिणेला. हे प्राथमिक क्रिस्टलचं हे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे क्रिस्टलमध्ये की प्रत्येक कारणासाठी वेगवेगळे क्रिस्टल जे आहेत त्याचा उपयोग सुचवलेला आहे आणि तो जास्ती अभ्यास जो आहे तो इंग्रजीमध्ये लोकांनी त्याच्यावरती भरपूर संशोधन केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी इंग्लिशमध्ये अतिशय छानपैकी त्याचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. बोला सर. याच्यात हिरवा कार्नेलियम आणि हिरवा पेरिडॉट हे दोन वेगवेगळे आहेत ना? पॅरिडॉट हा जो क्रिस्टल आहे ती फॅमिली आफ्रिकन आहे. पॅरिडॉट हा इथे बनत नाही. पॅरिडॉट मध्ये असं आहे की तुम्ही खेकडाच्या आतला गाभा बघितलात ना तर तो असा वेगवेगळ्या तऱ्हेचा असतो तसा आहे तो. आणि एक पॅरिडॉट आहे की त्याच्यामध्ये पूर्णपणे तो क्लीन आहे पण त्याचा प्लेन जो थर आहे तो बराच आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सापडतो. मग पॅरिडॉटचा प्लेन थर घ्यायचा असेल तर साधारणतः 2 इंचाचं 3 इंचाच्या हाईटचा जर क्रिस्टल घेतला तुम्ही पॅरिडॉट तर आतमध्ये तुम्हाला चकचकीत प्लेन मिळेल. अदरवाईज पॅरिडॉट हा असा खडक कसा पाण्याने खाल्लेला असतो तसा तो खाल्लेला असतो. आणि पॅरिडॉटचा जन्म साधारणतः 1 ते 1.5 कोटी वर्षापूर्वी झालेला आहे. हे गेल्या वेळेस पण सांगितलं सर तुम्ही. क्रिस्टल मध्ये फॅमिलीज आहेत. हा बोला कुलकर्णी मॅडम. नमस्कार सर. नमस्ते सर. आता क्रिस्टलचा विषय चालू आहे तर मी बऱ्याच जणांच्या घरी छोटस क्रिस्टल ट्री पाहिलेलं आहे. तर हे क्रिस्टल ट्री खरंच चांगलं युजफुल असतं का आणि ठेवावं का त्या घरामध्ये? मार्केटिंग आहे त्या क्रिस्टलने काही होत नाही. काय माहितीये का असं आहे मॅडम की आता आपण जेव्हा फॅशनला जातो तर तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपल्याकडे फॅशन एवढ्या नव्हत्या म्हणजे आमच्या काळामध्ये. आता वेगवेगळ्या तऱ्हेच्या फॅशन्स आलेल्या आहेत तर त्याच्यावरती मुख्यतः ट्री मध्ये एनर्जी नाही. ते छोटे छोटे कण असतात असे. आता जे कणचं कसं आहे मार्केटिंग मध्ये तो एक ट्री जो आहे तो 450-400 रुपयाला ते लोक विकतात. पण ऑल टुगेदर जर कलेक्ट केलं त्या क्रिस्टलची किंमत 25 रुपये असते. कळलं का? मग त्यापेक्षा क्रिस्टलचा जो चुरा असतो म्हणजे असे छोटे छोटे दगड असतात ते तुम्हाला 150 रुपये किलोला मिळतात. मग ते झाड घेण्यापेक्षा जर क्रिस्टल जे एका ट्रे मध्ये असे पसरवून जरी ठेवले तुम्ही
तर ती एनर्जी तुमच्या घरामध्ये अतिशय चांगल्यापैकी राहील. झाड हे जे आहे ते फॅशन आहे, आफ्टर आय टेल यू फॅशन आहे, पण त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे तर हार्डली 25, 30, 50. तर ते सांगतात की 50 का चाहिए, 60 का चाहिए. तर 100 दगड जे आहेत ते साधारणतः 100 रुपयात तुम्हाला मिळतील, 1 रुपयाला एक. हा मार्केटिंग आहे. अच्छा, हा बरोबर मार्केटिंग आहे. आहे. हल्ली खूप जणांकडे पाहते मी, म्हणून विचारले मी काय आहे ते. ते काय सांगतो, काय बाजारामध्ये जे तुम्ही आणाल ते फॅशन म्हणून नसावं. आपली ही जी स्पिरिच्युअल सायन्स आहे त्याच्यामध्ये रिअलिटी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. रिअलिटी महत्वाची. ओके, थँक्यू सर. आम्ही सगळे व्यवसाय उघड करून सांगतो. बरोबर, सर त्याच्यामुळे आम्हाला कळतं सगळं सर. सगळं धन संचय शिकवतात तुम्ही. एका एका मॅडम विषयात धन संचय. तसं नाही बघा, माझा काही कोणाशी विरोध वगैरे नाहीये, पण किती लुटायचं याला एक मर्यादा आहे. नाही सर, फसू नका, फसू नका, फसू नका. कुठलंही क्रिस्टल उचलून आणू नका. हा बरोबर आहे, खरंय. असंही बोलू शकता. मॅडम मी क्रिस्टलचा व्यवसाय 30 रुपये किलोने केलेला आहे. नाही, हल्ली खूप वाढलंय सर क्रिस्टल्स, म्हणून मी म्हटलं की असं काय आहे ते. ते काही नाही, त्यांचं जे आता जीएसटी वगैरे लागायला लागलं त्याच्यामुळे तो भाव वाढला. पण कसं आहे की जेव्हा डिमांड वाढतो त्याला भाव वाढतो, जेव्हा डिमांड कमी होतो तेव्हा भाव उतरतो, असं आहे. आजही होलसेल मध्ये ब्लॅक टुर्मलिन 80 रुपये किलो अवेलेबल आहे. 80 रुपये किलो. सर हा बोला. ते जेमिनी मधलं सांगा ना सर, ते 1 डिग्रीचं कसं आलं ते. कोण बोलतंय? वाटणे सुरेखा दिवस. हा असं आहे मॅडम, त्याला टेक्निकल समजावं लागेल. मी तुम्हाला आयनॉश माहिती आहेत का? एवढं शार्प नाही माहिती आहे, माहिती आहे पण नाही माहिती आहे. मग त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इक्वेटर शिकवलेलं आहे. ते इक्वेटरच्या अलीकडे आणि इक्वेटरच्या पलीकडे जेव्हा एखादी राशी असते तर ती मी चर्चेमध्ये तुम्हाला सांगेन नक्की. बर, थोडा विचार करायला असा क्लू टाका. क्लू मी तो असा क्लू टाकून नाही, तुम्हाला तो विषय असेल ज्या दिवशी जो विषय असेल त्या दिवशी मी सांगेन नक्की. माझं तोंडपाठ आहे, मला काही लिहायला लागणार नाही. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू. सर एक सोपं आहे, विचारू का? कठीण नाही. हा बोला मॅडम. सर मागे तुम्ही म्हणालात की गोमेदचा स्टोन आहे तुमच्याकडे मोठा 1 किलोचा आणि तुम्ही त्याच्यावर चार्ज करता वगैरे. तर मी गेली होती लकी स्टोन मध्ये विचारायला, तर त्यांनी मला छोटे छोटे पीसेस दाखवले सर, आणि खूप कॉस्टली सांगत होती ते. मोठा गोमेद मिळतो, अनफिनिश त्याला म्हणतात. अहो तो गोमेद मला कसा मिळाला, एका ठिकाणी तो पेपर वेट म्हणून वापरत होता, कळलं? त्याला म्हटलं मी हे दे मला, आणि तो पण ओरिसामध्ये. ओरिसामध्ये? हो का? ओरिसामध्ये गोमेद भरपूर निघतो, गोमेद आणि केतू. ओरिसामध्ये कुठे मिळाला सर एक्झॅक्टली तुम्हाला तो स्टोन? कटक. कटकला? ओके, हो का? ओरिसामध्ये खनिज भरपूर आहे मॅडम. हो 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 सर, बरोबर आहे. लोखंडाचं पण खनिज ओरिसामध्ये आहे. हो हो, लोहा पण मिळतो ना तिथे, म्हणूनच तर ती जिंदलची वगैरे कंपनी आहे तिथे. लोखंडाचं खनिज भरपूर आहे. हो हो राहुल केला नावाचं एक ठिकाण आहे तिथे. हो हो, माहितीये सर मला राहुल केला. हो, आम्ही गेलेलो आहे तिथे. कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की 10 लाख वर्षापूर्वी ओरिसाचा मधला जो बे ऑफ बेंगाल प्रांत आहे ना, तो असा सरकत गेला खाली आणि त्याला ऑस्ट्रेलिया बनलं. आणि आज जास्तीत जास्त लोखंड जे आहे ते जगामध्ये ऑस्ट्रेलियामधून येतं. कारण का की ऑस्ट्रेलियामध्ये जे समुद्र किनारे आहेत त्याच्यावरतीच वस्ती आहे, मधल्या प्रांतामध्ये वस्ती नाही. आणि तिकडे खनिज जे आहे ते लोखंड आणि कोळसा. तुम्हाला टाटा मेटॅलिक नावाची जी कंपनी आहे ती कंपनी कम्प्लिटली तिथून खनिज आणतं, आणि कधी वडाळ्याला बघितलं तर वॅगनच्या वॅगन उभ्या असतात आणि त्या कलकत्त्यापर्यंत जातात. पण म्हणून तिथे ओरिसाला भरपूर खनिज उपलब्ध आहे. ओरिसा, त्याच्यावरती तुम्हाला बिहार,
त्याच्यावरती झारखंड, त्याच्यावरती पश्चिम बंगाल, इथे खनिजाची खाण आहे. कळलं? सर बोला. चांगलं टर्कॉइज कुठे मिळेल? हा, म्हणजे तुम्हाला टॉर्काईज काय पाहिजे? पितळेचं पाहिजे, लोक कसलं पाहिजे? हे फिरोजा सर ना, टर्कॉइज. फिरोजा, टॉर्काईज, अच्छा ओके. फिरोजा काय? फिरोजा कुठेही मिळेल. किती क्वालिटी, किती क्वांटिटी पाहिजे? नाही हे म्हणजे हातात घालण्यापुरतं. जेम स्टोन 500 रुपयाला आम्ही 400 रुपयाला देतो. ओके, 100 रुपये, 70 रुपये, 80 रुपये कॅरेट असेल. ठीक आहे. मग तुमच्याकडनंच घेऊ का? घ्यायचं तर काय, मी काय हे करत नाही, पण 400-500 रुपयाला मिळतं. हा ठीक आहे. काय काय माहितीये का मॅडम, ह्या बाजारामध्ये ना लोकांनीच भाव असे वाढवलेले आहेत की काय विचारू नका. फिरोजा हार्डली 100 रुपये कॅरेट म्हणजे टॉप 1. ओके, ठीक आहे. हकी 10 रुपये कॅरेट. किती? 10 रुपये कॅरेट. ओके. यमनी हकी, सुलेमानी हकी 10 रुपये, 15 रुपये कॅरेट. नाही, मी घेतलं तर तुमच्याकडनंच घेईन. नाही, माझ्याकडून घ्या किंवा नका घेऊ, जाऊ दे. मी तुम्हाला होलसेल भाव सांगितला. ओके, मी घेतलंय सरांकडून. ओके, बरेच काय घेतलं होतं मॅडम? मी फिरोजा घेतला होता, टायगर आय वगैरे पण घेतलं होतं. आता मला एवढं पुष्कराज घेतलेत मी 2-3 वेळा. बरेच वेळा मी काय काय घेतलं. पुष्कराज 300 रुपये कॅरेट, माणिक 200 रुपये कॅरेट. माणिक पण घेतलेला सर. हा, मी सुद्धा घेतलं होतं माणिक सरांकडे. तुमच्याकडचे जेम्सचे रिझल्ट खूप छान आहेत बरं का, म्हणजे अप्रतिम रिझल्ट आहेत. हा, उगाच खोटं काम कशाला करा, जे आहे ते आहे. मी तुम्हाला ओपन भाव सांगतो. आम्ही 10 रुपये मार्जिन, आता 12 रुपये 15 रुपये कॅरेटला जर समजा हकीक मिळणार असेल, लोक 1200 रुपयाला अख्खा पीस विकतात. मी 12 रुपये सांगितले. 10-12 रुपये कॅरेट. ओके. पण झेब्रा हकीक वेगळा आहे, सुलेमानी हकीक वेगळा आहे, असं यमनी हकीक वेगळा आहे. बरोबर. आणि सर्टिफाईड यमनी हकीक. बरं, भागवत मॅडम बोला. सर तुम्ही आज पोल खोल क्लास आहे. सर तुम्ही क्रिस्टलचे क्लासेस घेतल्याबद्दल म्हणाले होते, परत कधी आपल्या इथे पण कधी घ्यावं असं मी तुम्हाला नम्र विनंती करेन. कारण मला खूप लहानपणापासून त्याच्यात उगाच आकर्षण आहे, मला ते शिकायचं आहे. गुड, व्हेरी गुड. प्लीज तुम्ही घ्यावं ते असं. आणि तुम्ही जे होलसेल मध्ये जेव्हा म्हणता, तर तेव्हा मग त्याचं एमओक्यू वगैरे काहीतरी असेल ना, का तसं नाही? मिनिमम क्वांटिटी कुठलंही हे क्रिस्टल किंवा काय एमओक्यू असेल ना त्याचं होलसेल साठी, का नाहीये? एक पीस पाहिजे तर एक पीस, अर्धा पाहिजे कापून तर अर्धा. बर ठीक आहे, सांगेन मी सुद्धा तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू सर. नमस्कार सर. हे अमेथिस्ट दुकानामध्ये जर नैऋत्यला ठेवलं तर चालेल का? लॅपटॉपचं दुकान आहे आणि अमेथिस्टची जागा नैऋत्य आहे. आणि साधारण किती याचं ठेवायचं, म्हणजे किती कसं? 1 किलोचा स्टोन मिळेल. अमेथिस्ट मध्ये बघा 2 पार्ट आहेत. एक ॲपोफोलाइट म्हणून क्रिस्टल येतं. ॲपोफोलाइट हे साधारणतः 1.5-2 लाख वर्षापूर्वी जो पाऊस पडलेला असतो त्याच्यातून जन्माला आलेलं असतं, आणि ते पावसाचं क्रिस्टल आहे. जे मोठमोठे डोंगर आहेत ना, त्याच्यामध्ये पाणी जमून त्याच्यातून निर्माण झालेला ॲपोफोलाइट आहे. आणि अमेथिस्ट घ्यायचा असेल तुम्हाला तर अमेथिस्ट मध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे कलिंगड सारखा, आणि एक दुसरा जो आहे तो रॉक आहे, रफ. तो सुद्धा साधारणतः 200 रुपये किलोला तुम्हाला होलसेल मार्केटला उपलब्ध आहे. तुमच्याकडे मिळेल ना? नाही, माझ्याकडे नाही. क्रिस्टल नाही, बंद केले. क्रिस्टल तुमचं तुम्हाला मी दुकान सांगितलं तिथे मिळेल. हा, अच्छा. क्रॉफिट मार्केटला ते सीताराम बिल्डिंगचे तिथे. सर ते लोक कुरिअर करतात.
हे जे तुम्ही आता आम्हाला ऍड्रेस सांगितला ते कुरिअर नसतील करत ना, म्हणजे आम्ही जर ऑर्डर पुण्यातल्या कुरिअर लोकांना मग ऑप्शन नाही 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 नाही. तुम्हाला स्वतः जा बघा. मी तुम्हाला सांगतो मॅडम, अलिबाबाची गुहा आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघूनच हैराण व्हाल. एकदा विजिट करायला हरकत काय आहे? येस येस. हा हा. सर आता एक हा बोला. हा, हे जुने प्रॉपर्टी असतं वडिलांची वगैरे पूर्वजांची, तिचे कोर्ट केस वगैरे चालू असतात, त्याच्यासाठी कुठला खडा घालायचा किंवा काय नाही, घालायचं? खड्याने प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. ओके. असे खडे घालून जर प्रॉपर्टी असे जर खडे घालून प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असते तर कोर्टाच्या बाहेर दुकानच लावली असते लोकांनी. कळलं? सर खरं आहे, लोक हे करतात, सांगतात हा खडा वापरा हे होईल, पण तुम्ही एक असे आहात की जे आहे ते स्पष्ट सांगून द्यायचं. पटलं नाही पटलं सोडून दे. सर ज्योतिषाच्या ज्ञानाची पोटली तुमच्याकडे आहे, ती संपतच अमोघ आहे. एक त्यातनं एक विषय आम्हाला मिळतोय. आम्ही खरंच भाग्यवान आहोत सर. धन्यवाद तुम्हाला की आम्ही तुमच्या संपर्कात आलो. आणि मी तर 2019 पासून आहे, मला तर काही माहिती, तुम्हाला तर सगळं माहित आहे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही जिथल्या तिथे प्रत्येक गोष्ट परफेक्ट सांगणार. हे आहे ह्या तसं आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मॅडम याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एकदम व्हेरी फ्रँकली सांगतो, ज्योतिषशास्त्रामध्ये फसवणूक केलेली रक्कम तुम्हाला फायदेशीर होणार नाही. त्यापेक्षा तुमची जे काही फी असते 200 रुपये 300 रुपये ती घ्या. महागड्या क्लासला पुन्हा विनंती करतो, महागड्या क्लासला फसवू नका. एवढे आता तुमच्याकडे शिकलोय तर दुसरीकडे जाण्याची काही गरजच नाहीये सर. प्रत्येक विषय आम्हाला सखोल ज्ञान मिळतंय सर. प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने जायची. जे आज हातात कुंडली आली तरी 4 वाक्य परफेक्ट आत्मविश्वासाने सांगू शकतो आम्ही की बाबा हे असं आहे. आता जो मी विषय शिकवणार आहे ना मॅडम, वंडरफुल. नक्की येणारच ना सर. तुम्ही जोपर्यंत ते करता तोपर्यंत सोडणार नाही. रूट ऑफ प्लॅनेट हा विषय खरा वेस्टर्न याच्यामधला आहे, पण दी बेस्ट एकदम चांगलाच असणार. आणि एक ना सर, ते आम्हाला थोडं काही वाचायचं झालं पुस्तक लागतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट, काहीच समोर नाहीये, काहीच ना पुस्तक ना काहीच नाहीये, ना बोर्ड आणि खडूची पण गरज नाहीये. तर तुम्ही एवढं स्पष्ट आणि गणित जे इतकं परफेक्टपणे सांगतात ना की मी खरंच आश्चर्यचकित होते की किती त्या. आणि एवढं म्हणजे 73 वर्षाची व्यक्ती आज जिथल्या तिथे परफेक्ट प्रत्येक गोष्ट सांगते. ही तर परमेश्वराची देणगी आहे सर तुमच्याकडे जे आहे ते. आणि तुमचे गुरु म्हणजे हरी. नक्की सर. खूप 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 धन्यवाद सर. धन्यवाद. बरं ठीक आहे. आता आपण पुढच्या वेळेला क्लास घेऊ. ऍडव्हान्स मध्ये असेल तो, म्हणजे ह्याच्यात एंजल्स मधलाच आहे पण तो ऍडव्हान्स प्रोसेसला आहे. तर त्याच्यावरती आपण भविष्य कथन कसं करावं. कार्ड कुठेही घेऊ नका. जर तुम्हाला कार्ड हवी असतील तर त्या ठिकाणी माझी जबाबदारी नाही. कोणाला पैसे पाठवून जर काही कार्ड अशी आली, पहिल्यांदा त्याला सॅम्पल पाठवायला सांगा आणि मग कार्ड घ्या. कळलं? बरं, भिडे मॅडम बोला. नमस्कार सर. दुसरा क्लास एंजल्सचा सुरू होण्याच्या पूर्वी आधी याच्या नोट्स पाठवाल का? तो झाल्यावर पाठवतो. सर मी धन्यवाद तुमचं. दर क्लासला काहीतरी आमच्या ज्ञानात नवीन भर पडते आणि निशब्द व्हायला होतं की तुमचं ज्ञान पाहून इतकं अगाध ज्ञान आहे. आणि आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला इतके चांगले गुरु मिळाले आणि म्हणून आम्हाला शिकायची संधी मिळतीये. त्याच्याबद्दल अवश्य या. परमेश्वराची विद्या आहे आणि ती परमेश्वराकडेच दिली पाहिजे. तुमच्यामध्ये पण परमेश्वराचं स्वरूप आहे, तर त्याकरता तिथे परमेश्वराचा आदेश आहे म्हणून तुम्ही माझ्या इथपर्यंत आलात.
बघा, ही नाती गोती जी आहेत ना, ही सर्व परमेश्वराने ठरवलेली आहेत. कोणी टिकावं, कोणी राहावं, कोणी जावं, कोणी येऊ नये. हा मी काल एक व्हिडिओ पाठवला होता, तो जर व्यवस्थित ऐकला असेल तर त्यांनी अतिशय चांगलं निवेदन केलेलं आहे की 4 स्तंभ असतात. आलेला मनुष्य आपला आहे, राहिला तर राहिला, गेला तर गेला. त्याच्याबद्दल जास्ती चिंताग्रस्त होऊ नका. कळलं का? ते 4 स्तंभाचा जो भाग आहे तो तिथे ठरलेला आहे. जो गया तो गम मत करो, जो आया है उसको संभालो, अगर वो नहीं रहता है तो उसको जाने दो. खरंच सर खूप छान हो परिसर सर, आहे ते. छान होता तो व्हिडिओ. मी पण ऐकला सर. अजय पुरकरांचा होता सर तो, बरोबर ना? हा, येस सर. हो. हुशार मनुष्य आहे. म्हणजे ते लॉजिक पट्ट काय आहे, व्हॉट इज द रिअलिटी. त्यांनी तेच सांगितलं, कशाचं गिल्ट पण ठेवायचं नाही, रिग्रेट पण ठेवायचं नाही. अगदी खरं कारण आहे. घटना ही घडणारच होती म्हणून ती घडली. असं बरोबर. म्हणजे छान छान होता तो व्हिडिओ, एकदम मनाला प्रश्न नाही, स्पर्श. अभ्यास आहे. हो काय वाचावं, काय ऐकावं, काय लिहावं, याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल, आता ती पुस्तकं उपलब्ध नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो, जगातलं सगळ्यात उत्तम पुस्तकं आपल्याकडे मराठीमध्ये 100 वर्षापूर्वी द्वारकानाथ राजे नावाचे लेखक होते, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. त्या सगळ्याच पुस्तकांची कॉपी ह्या सगळ्या लोकांनी केलेली आहे. जर मुंबईतले काही लोक असतील तर छबिलदासच्या समोर दादर सार्वजनिक वाचनालय म्हणून आहे, तिकडे ती पुस्तकं उपलब्ध आहेत. मेंबरशिप साधारणतः 25 रुपये पर मंथ आहे. तर तिथे ती पुस्तकं तुम्ही घेऊन जाऊन वाचू शकता. द्वारकानाथ राजे 100 वर्षापूर्वी पुस्तकं लिहून दिलेली आहेत, त्याची सर्वत्र कॉपी आहे. भलती सलती पुस्तकं बाजारातून घेऊ नका. उत्तम लेखक. थँक्यू सर. सर फारच छान होता सर तो व्हिडिओ, खरंच नाही, खूप छान छान प्रश्न होता. म्हणजे सर सत्य आहे ते पुस्तकाचे सत्य. नाव काय? नाही, अनेक पुस्तकं आहेत मॅडम. द्वारकानाथ राजे लेखक आहेत, त्यांची ओके. अनेक पुस्तकं आहेत ओके. आणि अतिशय सुंदर याच्यामध्ये लिहिले. 100 वर्ष झाली त्या गोष्टी. ओके. आता ते नाही आहेत, पण 100 वर्षापूर्वी ज्यांनी पुस्तक लिहिलंय, अप्रतिम. सर मग ते एशियाटिकला नाहीयेत का पुस्तकं? एशियाटिकला नाहीयेत, एशियाटिक नाही. लायब्ररीला नाहीयेत का? नाही, हॅलो. दादर सार्वजनिक वाचनालयाला आहेत. बोला साहेब, हॅलो. बोला. हा बोला. सर, ते तुम्ही द्वारकानाथ राजेंचं म्हणताय ना, ते आता सेटच मिळतो पुरा नवीन नवीन आयडियल मध्ये मिळतोय, मॅजेस्टिक मध्ये मिळतोय. आहे का नवीन माहिती set. नाही. हो, नवीनचे आता काढले त्याच्यात काढले. 8 चांगली का गोष्ट आहे. 9 व्हेरी आहेत, 9 पार्ट आहेत, सुंदर पार्ट आहेत. व्हेरी गुड. फार चांगले लोक आहेत. हो. काहीतरी भकार वाचू नका. नाही नाही, बरोबर आहे. पॉइंट टू पॉइंट वर सांगितलं. बोला. तर हरकत नाही, पुन्हा येत राहा, शिकत राहा, शिकत राहा. बरं, आणखी याचा काय समारोप करायचा आहे? हळदणकर मॅडम, तुम्ही समारोप करा. मग ते सॉरी पूर्ण मॅडम समारोप करतील. तुम्ही काही सांगायचं असेल तर तुमचं मत सांगा. मत प्रकट करायचं असेल, अभिप्राय द्यायचा असेल. सर तो सेट कितीला मिळतो, काय त्या सरांना काही कल्पना आहे का? द्वारकानाथ राजेंचा ते आयडियल ला म्हणत होते ते. ती काय किंमत माहिती नाही मला. बरं, ठीक आहे. मिळतोय सेट आता मी माझ्याकडे जाऊन आणलेला आहे. विचारीन तिकडे. मी जाऊन तुम्ही विचारीन फोन करा ना, दादा. आयडियलला हो फोन केला तर सांग. करेन. थँक्यू. सर किती पुस्तकांचा सेट आहे? 9 काहीतरी. हा, बरीच आहे, 9-10 पुस्तकं आहेत ती. छान आहेत. हो का? पाटील हा, मॅडम छान आहे. तुम्ही घेतलाय? हो, आहे माझ्याकडे. अरे हो वा, का? मग काय प्रश्नच नाही. हो, आहे माझ्याकडे. पाटील मॅडम कसा वाटले साहेब तो? एकदम छान आहे. खरं आहे की नाही एकदम सांगा मला. खूप छान आहे. आणि त्याचं डुप्लिकेट सगळ्या लोकांनी केलंय ना? हो. हा, मग मी दावा करतो तर असाच करतो. नाही, ओरिजिनली ते राजेचे पुस्तकं वाचले ना, खरंच तुम्ही म्हणतात तसं दुसरीकडे जायची गरजच नाही. बिलकुल नाही. या लोकांनी ना ज्योतिषाचा असा मच्छी बाजार करून टाकलाय. बाजार नाही, मच्छी बाजार केलाय. हो, खरंय. ते आपलं स्वतःचं कौतुक करण्यासाठी वाटेल ते लिहिलंय आणि मी शाणा, दुसऱ्याला उभं करायचं नाही आणि लोकांना टिकू द्यायचं नाही. बरोबर आहे. हा. सर लेखकाचं नाव परत एकदा रिपीट करा ना. द्वारकानाथ राजे.
द्वारकानाथ राजे, ठीक आहे. थँक्यू सर. अवश्य घ्या, नाहीतर हे दादर असं सार्वजनिक वाचन. वेगवेगळ्या विषयाचं आहे, गृहिणी जातक, हो आरोग्य, हो असं सगळं वेगवेगळ्या केलं. तर प्रत्येक पीडीएफ पण आहेत काय काय त्यांच्या पुस्तकांच्या? नाही मला माहित नाही, असतील तर पाठवा. ते रंजना मॅडमला विचारायचं. मग मी पाठवतोच. मग मी पीडीएफ सगळ्यांकडे असेल तर पाठवतो. पाठवा सगळ्यांना. मॅडम माझ्याकडे नाहीये पीडीएफ. असतं तर मी विचारलं असतं का? पीडीएफ रंजना मॅडम. नाही नाही माझ्याकडे नाहीये. टेलिग्रामला आहेत ना त्या आहे ना. पीडीएफ मास्टर. टेलिग्रामला आहे ना. पीडीएफ मास्टर. मॅडम आता तुम्ही एवढे पीडीएफ पाठवता, तर मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो माझ्या क्लासची, तर ती तुम्ही पाठवू शकाल का? चालेल ना सर, पाठवेल. ठीक आहे, पाठवतो. काय हरकत नाही, काय हरकत नाही. मराठी टॅरो आहे, मराठी अंकशास्त्र आहे, म्हणजे त्या ह्याचं, त्याच्यानंतर म्हणजे हाताने लिहिलेलं आहे. हो ना, काही हरकत नाही ना सर. तर सगळ्यांपर्यंत पोहोचतील. हो हो अर्थातच. खूप लोक आहेत तिथे. Yes. पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आता कमी झाले लोक, 700-800 लोक आहेत आता. पहिलं 3000 होती. ते टेलिग्रामला आहेत ना. आता टेलिग्रामला किती तेवढी नाही आहेत. नाही, बरेच आहेत तर सर. ग्रहांचे कारकत्व आणि काही ग्रहांचे फलादेश वगैरे याच्याशी लिहिलेलं पण काही असेल तर ते पण पाठवा सर, ते पण फार उपयुक्त ठरेल. मॅडम ते सगळं त्या द्वारकानाथ राजेच्या पुस्तकांमध्ये. सर टेलिग्रामवर पाठवणार. हो हो मॅडम, केवढ्याला आहे ते पुस्तक एक? ते आता तसंच काहीतरी 800 वगैरे असेल बहुतेक. 150 रुपयाला एक आहे. मला आता आठवत नाही, माझंही बरंच जुनं आहे. अच्छा अच्छा. काय आम्ही ऐका, मी ज्यावेळेला शिकवत होतो ज्योतिष, त्यावेळेला 6 रुपयात पुस्तक घेतलं होतं. बापरे सर, किती दंतकथा आहे अक्षरशः. काय एकदम रिजनल. माझ्याकडे 1904 सालचं पण एक पुस्तक आहे. किंमत किती? 6 आणे. 6 आणे समजायला पाहिजे ना आता. आहे अजूनही. नाही आहेत सर, जुने पुस्तक आहेत, तशाच किमती आहेत त्यांच्या. असं सर रंजना मॅडमच्या पीडीएफ मधले ते काटवेंचे पुस्तकं पण चांगले आहेत. हो काटवेंचे छान आहेत. नागपूरचे आहेत. नागपूरचे आहेत ते काटवे, छान आहे त्यांची पण पुस्तकं. नागपूरचे आहेत फार चांगले, ते पण चांगले लेखक. आणि स्टडी करून केलेले आहेत ते पुस्तकं तयार. हो हो. आता संच मिळतो 1,500 रुपयाला येतो. हो, वेगवेगळ्या ग्रंथांचा म्हणजे संदर्भ घेऊन त्यांनी एक ग्रहाचं पुस्तक तयार केलंय. कोणत्या ग्रहात काय दिलंय त्या ग्रहाबद्दल असं भरपूर अभ्यासपूर्ण आहे ते पुस्तक. म्हणून ते सत्य असताना ते शेवट पण टिकतं. खरी गोष्ट आहे. काटवेंचं पूर्ण नाव मिळेल का? काय म्हणता? काटवेंचं पूर्ण नाव माहित नाही. काटवे पूर्ण नाव नाही. काटवे आता काटवे त्यांचं फेमस आहे. म्हणूनच फेमस आहेत ते काटवे. नागपूर प्रकाशनची पुस्तकं आहेत. चालेल. पॉप्युलर प्रकाशन नागपूरचं, पॉप्युलर प्रकाशनचे आहेत ते. पॉप्युलर आहे का की नागपूर प्रकाशन आहे? नागपूरच तर आहे ना मॅडम पॉप्युलर प्रकाशन. मला असं वाटतं नागपूर प्रकाशन असंच नाव आहे त्याचं. हो का, बघावं लागेल. नागपूर प्रकाशनच आहे. मग पॉप्युलर प्रकाशन कुठलं आहे? मुंबईचं आहे का? जे नाही माहिती. पॉप्युलर मुंबई. मग नागपूर प्रकाशन असेल. नागपूर प्रकाशनच आहे काटवेंचं. पण सुंदर आहे त्यांची पुस्तकं, खूपच अभ्यासपूर्ण लिहिली आहे त्यांनी. खूप प्रश्न जे चांगले आहेत ते चांगलेच आहेत. जसं दाक्रू सोमन प्रश्नच नाही. दाक्रू सोमन ते चांगलं आहे. सुरुवात आहे. बिगिनर्स साठी फार छान आहे ते. फार छान आहे. फारच छान. बरं ठीक आहे. आता हळदणकर मॅडम, तुमचा अभिप्राय येऊ द्या. सगळे लोक आनंदी झालेले आहेत, शिकलेले आहेत, समाधानी आहेत. आनंदीपेक्षा समाधानी आहेत. नमस्कार. हो सर, नक्कीच सगळे समाधानी आहेत. आता तुम्ही केवळ द्वारकानाथ राजेंचं नाव अनाऊन्स केलं आणि घराभर आपले पुस्तकांचे वाचक किती आहेत याची माहिती इथे सादर झाली.
माझ्यासारखी शिकणारी विद्यार्थिनी असंच म्हणेन किंवा मी एवढंच जाणते की देवारे सरांचं बोट धरून या ज्योतिषाच्या प्रवाहात शिरल्यानंतर सगळं ग्रंथालयच भराभर समोर सादर होत असताना पुस्तकांकडे वळण्याची वेळच आली नाही. कारण तुमची बरीचशी लेक्चर्स इथे सादर झाल्यानंतर ती गुगलवर पडतात आणि आठवड्यातून 3 लेक्चर्स आपण देता. ती लेक्चर पुन्हा पुन्हा अभ्यासावी इतकी सखोल आणि अभ्यासनीय असतात. त्यामुळे पुस्तकातून अजून माहिती मिळवावी अशी भूक राहिली नाही. पण तरी सुद्धा आता तुम्ही जे नाव सांगितलं त्यावरून निश्चित सगळ्यांनी राजींची पुस्तकं घ्यावीत, कारण बरेच जणांनी त्याचं बारीक बारीक पैलू उलगडून दाखवले. तेव्हा सरांची पुस्तकं आम्ही घेऊ आणि त्याचा अधिक अभ्यास करू, यात शंका नाही. आता आजच्या विषयाच्या बाबत पण बरीच मंडळी बोलली, त्यातून खूपसे अभिप्राय पोचलेलेच आहेत. तरी सुद्धा आजचा एंजेल्सचा शेवटचं लेक्चर होतं आणि केवळ 4 कार्ड सादर व्हायची होती. ती 4 कार्ड इतकी म्हणजे नेहमीप्रमाणे ती पॉझिटिव्ह कार्डच होती. एकही त्याच्यातलं कार्ड निगेटिव्ह नव्हतं. पण प्रत्येक कार्ड हे आपल्या परीनं समृद्ध होतं. पहिलं व्हिज्युअलाइज सक्सेस हे 41वं कार्ड आपण दाखवलं सर. ते जो कोणी ते कार्ड काढेल त्या जातकाला तू भरारी घेण्यास सज्ज हो, हा जणू काही संकेतच ते कार्ड देत होतं. आणि ती जी दैवता त्याच्यात दाखवलेली आहे ती पाण्याच्या शेजारी असणारी, फळं खाणारी, निसर्गामध्ये तल्लीन होणारी अशी ही देवता आहे. त्यामुळे तुला खूप चांगल्या पद्धतीने तुझा कार्यभाग करता येईल. परिस्थितीचं अवलोकन करून पुढे जा आणि सज्ज हो, असं सांगणारं हे कार्ड पॉझिटिव्ह असत होतं. दुसरं वर्कशॉप आणि सेमिनार हे सुद्धा कार्ड सर ऐकू येतंय का? हो येतंय. वर्कशॉप आणि सेमिनार हे कार्ड सुद्धा हो, हे सुद्धा कार्ड एक चांगल्या पद्धतीने की जो माणूस आपले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो तुमचं नेटवर्क गेलंय. नेटवर्क कमी झालंय मॅडम. हो, माझं नेटवर्क नाहीये. येतोय आता? हो येतंय. बोला. नाही येतंय? येतंय बोला ना. तर हो सर, तर टीमवर्क करण्यासाठी तू कॅपेबल आहेस आणि तू खूप चांगल्या पद्धतीने वरपर्यंत जाऊ शकशील असं सांगणार हे कार्ड हे सुद्धा खूपच चांगली सूचना देणारं असं आहे. त्यानंतर यू आर पॉवरफुल लाईट वर्कर हे जे कार्ड आहे ते सुद्धा आपलं अध्यात्मशास्त्राचा आधार घेऊन, मग रेकी असेल, ब्रह्मविद्या असेल, ध्यान असेल, कोणत्याही पद्धतीने तुम्ही काम करा, पण ऊर्जा मिळवणं आणि त्या ऊर्जेच्या सहाय्याने आपल्यात असलेली एनर्जी वाढवणं आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही काम करणं हे खूप चांगला संदेश ध्यानाचा आणि अंतर्मुख होण्याचा हे कार्ड आपल्याला देतं. त्याच्यानंतर 44वं कार्ड होतं ते धनु राशीचं आणि गुरु ग्रहाचं. त्या बाईच्या हातात जो गोल आहे त्या गोलामध्ये असणारी माहिती किंवा त्याच्यामध्ये मुक्तपणे विहरणारे मासे किंवा अजून काही रत्न, तर याच्यातून तुम्ही कार्ड निवडणाऱ्या व्यक्तीला जज करू शकता. म्हणजे तू हे करू शकतोस किंवा तू येणाऱ्या भविष्याचं जजिंग करू शकतोस आणि यशस्वी होऊ शकतोस असं हे सांगितलं, म्हणजे सूचना दिली. एकूणच सर आतापर्यंत घेतलेली सगळी एंजेल्सची कार्ड, एंजेलचा वापर कसा करावा, क्रिस्टलच्या त्याच्याशी सांगड कशी घालावी,
त्यांची निगा कशी राखावी, त्यांचं पूजन कसं करावं, त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा आणि आपली एनर्जी कशी वाढवावी आणि ज्योतिषामध्ये आपण कसं पाय रोवून उभं राहावं याचं वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही माहिती देत असता आणि पुढे पण देणार आहात. तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी मी आपले खूप खूप धन्यवाद अदा करते. नमस्कार सर. नमस्ते. कुबल मॅडम, समारोप करा. होय सर, करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर सगळ्यांचे आभार, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्या हळदणकर मॅडमनी तर छान केलाय, तरी मी एक एक वाक्यात सांगते आणि थ्रूआउट अहवाल देते जर तुम्ही म्हणत असाल तर. म्हणजे पटकनच देते, जास्त लांबण नाही लावणार, म्हणजे वेळ नाही घेणार जास्त. तर आजचं आपण 41 नंबरचं क्लास व्हिज्युअलाइज सक्सेस, असं म्हणजे यशाची कल्पना करा, असं अर्थ त्याचा आहे. मग ते म्हणजे ते कार्ड जे ते खूप असं रम्य वातावरणात आहे, म्हणून तुम्ही म्हणालात की म्हणजे तूळ राशीचं कार्ड आहे, शुक्र ग्रहाचा अंमल पण आहे. आणि हे कार्ड समजा एखाद्या जातकाने काढलं तर आपण अगदी म्हणजे पॉझिटिव्ह तर आहेच, आणि त्याची काय व्हॉट एव्हर अपेक्षा, म्हणजे ज्या अपेक्षेने तो आपल्याकडे आलाय किंवा काय प्रश्न घेऊन आला, तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याचं कार्य संपन्न होईल असं आपण सांगू शकतो. मग 42 नंबरचं वर्कशॉप अँड सेमिनार्स. तर आता आपण म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणा किंवा आता आम्ही थेसिस हे करताना, हे म्हणजे आपलं ज्ञान वाढवण्यासाठी म्हणजे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि सेमिनार्स हे आपल्याला अटेंड करायलाच हवेत. म्हणजे तिथं ती जी तुम्ही असा शब्द बरोबर वापरलाय की जॉईंट व्हेंचर असा, म्हणजे तर म्हणजे हे पण पॉझिटिव्ह कार्ड आहे. जातक पूर्णपणे समाधानी पण आहे, त्याला जे हवंय ते पण 100% मिळालं आहे असं तिथं दिसतंय. आणि अजून काय, त्याचे म्हणजे उद्दिष्ट त्यांनी गाठलेलंच आहे. आणि शिकण्यासाठी पण तयार व्हा आणि शिकवण्यासाठी पण तयार व्हा, अशा अर्थाचं ते कार्ड आहे. मग 43 नंबरचं यू आर अ पॉवरफुल लाईट वर्कर. म्हणजे आपले सगळेच कार्ड छान आहे, पण मला हे कार्ड म्हणजे आधीपासूनच इतकं आवडलंय, म्हणजे ते खूप इतकं शांत आणि समृद्ध, पण त्या कार्डकडे बघितल्यावरच आपल्याला सगळं काही मिळालंय असं म्हणजे मला तर ऍटलिस्ट वाटतं बरं का. म्हणजे हे पण शक्तिशाली प्रकाश कार्य करता असं त्याचा अर्थ आहे. आणि हे म्हणजे काय तुम्ही जे म्हणालात ना की ती जी एंजल आहे, म्हणजे ती तसरी एंजल आहे, तिचे असे हात म्हणजे हृदयावर आहे, म्हणजे आत्माचा प्रकाश आहे आणि ती ऊर्जा पण स्वीकारते आहे. तसंच अर्थाने आपण पण ही म्हणजे वैश्विक ऊर्जा कलेक्ट पण करा, स्वीकारा पण, आणि मग ती तुम्हाला तुमचं कार्य करण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणजे असं जातकाला पण आपण सांगतो किंवा आपण हिलर असू तर पण आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि मग लास्ट कार्ड म्हणजे 44व यू आर प्रोफाउंडली क्लिअर व्हायलंट. म्हणजे असं काय प्रगल्भपणे तुम्ही दावेदार आहात, असा त्याचा मराठीत जरी अर्थ असला तर हे पिवळ्या रंगाचं कार्ड. म्हणजे मला अगोदर थोडंसं हे वाटलं की सगळ्या कार्डमध्ये आपण कसं साधारण जांभळा कलर म्हणजे हा एकदम उच्च प्रतीचा, मग इथं पिवळाच कलर का बा, पण तुम्ही ते एक्सप्लेनेशन छान केलं. पिवळ्या रंगाचं कार्ड आहे, गुरु ग्रहाचं आहे, धनुराशीचं आहे, आणि त्याच्यात जो क्रिस्टल बॉल आहे ना, तर त्याला आपण असं पण म्हणता येईल ना की ती आपल्या अंतर्मनाची ऊर्जा आहे किंवा एनर्जी आहे. म्हणजे त्याचा वापर करून आपण मार्गदर्शन करण्यासाठी किंवा उपचार देण्यासाठी किंवा काही शिकवण द्यायचं असेल तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर एकंदरीत हा क्लास खूप छान झाला. तरी अजून मला काय सांगायचं, सगळेच कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे, नो डाऊट. पण 8 नंबरचं सगळ्यांना आठवत असेल तर क्लिअर युअर सेल्फ, ते थोडंसं रेडिश कार्ड होतं, तर ते जरा निगेटिव्ह होतं. आणि त्याच्यानंतर 11 नंबरचं कट युअर कॉर्ड्स, हे चांगलं तर आहेच आहे, पण तुम्ही त्याला क्रांतिकारी कार्ड असा शब्द वापरला होता. त्याच्यानंतर 12 हा हा आणि 12 नंबरचं इयर चक्रात, हे सायलेंट कार्ड आहे असं तुम्ही म्हणाले होते. 13 नंबरचं अर्थ एंजल, हे भरभराटीचं कार्ड आहे. 33 नंबरचं शील्ड युअर सेल्फ, हे श्रमिक कार्ड असं तुम्ही म्हणाले होतं. आणि 26 नंबरचं मॅनिफेस्टेशन पॉवर,
हे वॉरियर कार्ड आहे असं म्हणाले होते. आणि मग हे सिंगिंग डान्सिंग हे तर म्हणजे छानच आहे. शुक्र ग्रहाचं आहे, तूळ राशीचं आहे, ट्विन फ्लेम पण मिथुन कन्या राशीचं, त्याच्यावर बुध ग्रहाचा अंमल आहे. पास्ट लाईफ इश्यू हे गुरु ग्रहाचं आहे. आणि पेरेंट्स हे पण तूळ आणि वृषभ राशीचं कार्ड तुम्ही म्हणाले होते. इंडिगो हे पण म्हणजे इथे तुम्ही नेपच्यून ग्रहाचा म्हणजे हे अजून आजपर्यंत कोणी नव्हतं आम्ही ऐकलं. नेपच्यून ग्रहाचा कलर हा आहे, तर नेपच्यून ग्रहाचा उल्लेख केला होता. आणि त्याच्यात पण तूळ राशीच्या स्वाती नक्षत्राचा पण उल्लेख केला होता. आणि हे हार्ट चक्राचं जे कार्ड आहे ते तुम्ही म्हणाले होते की केतू रवी किंवा शनी रवी अशी युती असेल तर त्या लोकांना असं एक्सप्रेस व्हायला थोडस प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मेडिटेशन करा असं तुम्ही म्हणाले होते म्हणजे हार्ट चक्रावर. आणि मग हे गॉड बॉक्स ते तर आहेच छान, तिथे पक्षी दाखवले म्हणून वायू तत्वाचे. असंच ते पक्षी मला वाटतं रिलीज एका कार्ड मध्ये दाखवलं होतं. त्या मुलीच्या हातात पक्षी होता आणि ते म्हणजे मुक्त व्हा असं म्हणजे वायू तत्वाचं. तर एकंदरीतच हा क्लास खूप म्हणजे संपावा असं वाटत नव्हतं, पण आता कार्ड संपले तर काय करणार. तर खूप छान झाला आणि मला सगळ्यांना अगदी सांगावं वाटतं की ह्याचा उपयोग करा. शेवटी कुठलंही गोष्ट म्हणजे दगड जरी आपण हातात घेतला असा माझा तरी अनुभव आहे, पण आपले त्याच्यातले भाव आणि आपण म्हणजे जे काय म्हणतात सकारात्मकतेने त्या गोष्टीचा उपयोग करू तर आपल्याला तसे रिझल्ट मिळतात. हे तर ऍक्च्युअलच कार्ड म्हणजे देवदूतांचेच आहे ना एंजल कार्ड म्हणजे. तर सगळ्यांनी ह्याचा उपयोग करा आणि ह्याच्यात उपयोग करण्यात काही निगेटिव्ह तर काही नाहीच आहे. झालं तर पॉझिटिव्ह, नाही झालं तर नाही, 100%च पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. तर सर त्यासाठी तुमचे खूप 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 कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू थँक्यू. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आणि सगळ्यांना सर आता रूट ऑफ द प्लॅनेट मला पण त्या क्लासची खूप उत्सुकता आहे. तर सगळ्यांनी त्याला यावं ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना पूर्णपणे यश मिळो अशी मी मनोकामना करतो. आणि शिकत राहा आणि महागड्या क्लासला कधी कोणाला परमिट करू नका. धन्यवाद. ऑल द बेस्ट.